हॅलो एव्हरीवन. आपलं हे रूट वर्ड्सचं चौथं लेक्चर असेल. आणि एक कमेंट सेक्शनमध्ये शर्विल मॅडम यांनी पण विचारलं होतं की सर किती लेक्चर्स घेणार आहे म्हणून आपण. तर मी 6 लेक्चर्समध्ये कंक्लूड करायचा प्रयत्न करतो याला. 6 लेक्चर्स म्हणजे काय 6 तास यामध्ये याला संपवायचा प्रयत्न करतो. म्हणजे काही जास्त स्पीडनी पण नाही घेत आणि जास्त स्लो पण नाही करत मी. 6 तासामध्ये ठीकठाक रूट वर्ड्स होऊन जातात. परंतु मी एवढी गॅरंटी देतो, जे तुम्ही 6 तासामध्ये रूट वर्ड शिकणार आहात ते आपल्याला 260च्या आसपास आहे. परंतु त्यापासून तुम्हाला 800 ते 1000 शब्द पाठ होतील. म्हणजे 800 ते 1000 शब्द मी ऑलरेडी ह्या आपल्या स्लाईड्समध्ये घेतलेले आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त पण शब्द बरेच आहे, जे शब्द तुम्हाला समोर जर आले तर तुम्हाला ते रूट वर्ड्सनुसार कळून जातील. परंतु आपण एक मोस्ट कॉमन रूट वर्ड्स 260 घेणार आहोत. आणि त्याला काय की 6 तासामध्ये मला वाटतं की 6 तासामध्ये जर तुमचे 800 शब्द जर होत असेल पाठ, तर ती खूप मोठी अचिव्हमेंट आहे. 6 तासामध्ये एवढे शब्द पाठ होत नाही काही नाही. त्यामुळे काय आहे की तुम्ही वेळ वाया जातो असा विचार नका करू. रूट वर्ड्स एकदा तुमच्या डोक्यात फिट जर झाली ना, तर मग तुम्हाला कधीच वाटणार नाही काही नाही की अरे उगाच लेक्चर केले वेळ वाया गेला, असं होणार नाही काही नाही. ठीक आहे. आपण किती 85पर्यंत रूट वर्ड्स बघितले होते. तर त्यानंतर आपण आज ट्राय करू की 150पर्यंत आपल्याला जायचं आहे. स्टार्टिंगला तर वेळच लागत असतो आपल्याला, हे आपण माहिती आहे. त्यानंतर आपली गाडी काय थोडी स्पीड घेणार आहे. ठीक आहे. 86वा शब्द आपण बघू. फेद किंवा फाईड्स म्हणजे काय, फेद आहे, ट्रस्ट आहे. फाईड किंवा FID जरी म्हटलं तरी चालतं आहे. फीड म्हणा, फाईड म्हणा. आता बोना फाईड, बोना म्हणजे काय बोना म्हणजे खरा, प्रामाणिक आहे. बोना म्हणजे काय अस्सल आहे, खरा आहे, प्रामाणिक आहे. पण फाईड म्हणजे काय विश्वास. मग बोना फाईड म्हटलं तर काय, तर तो काय प्रामाणिक आहे, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकतात. जेन्युइन आहे तो, रिअल आहे. मग इनफिडल आहे. आपण हा कालच शब्द तुम्हाला सांगितला, इनफिडल. फिडेलिटी म्हणजे काय असतं की विश्वास ठेवणे, आणि इनफिडेलिटी म्हणजे काय विश्वास न ठेवणे. मग आता इनफिडेलिटी खास करून शब्द जे असतो ना, ते हा धर्माशी संबंधित वापरला जातो. म्हणजे जर तुम्ही धर्मावर विश्वास नाही ठेवला तर याचा अर्थ तुम्ही तिथे इनफिडेल बनलेला आहात. मग इनफिडेल म्हणजे काय नास्तिक, धर्मद्रोही. अ पर्सन हू डझंट बिलीव्ह इन रिलिजियस ऑर हू अडेअर्स टू अ रिलिजन अदर दॅन वन्स ओन. म्हणजे स्वतःच्या रिलिजनच्या व्यतिरिक्त दुसऱ्याच रिलिजनला तो चिकटून असतो, किंवा तो कोणताच रिलिजन मानत नाही काही नाही, तर त्याला इनफिडेल म्हटलं जातं. त्यानंतर एक येतं कॉन्फिडंट. आता लक्षात ठेवासारखी गोष्ट आहे. कॉन्फिडंट शब्द असंच पाठ करा तुम्ही, कॉन्फिडंट. कॉन्फिडंट म्हटलं तर हा माणूस आहे किंवा व्यक्ती आहे. माणूस म्हणजे स्त्री पण येऊ शकते त्याच्यामध्ये. असं काही नाही की माणूस म्हणजे फक्त मेलच घेतला मी, माणूस ॲज अ ह्युमन म्हणून घेतलेला आहे. कॉन्फिडंट जो आहे ना, तर तो व्यक्ती आहे. आणि कॉन्फिडेंट असतं, DENT जर शब्द लागला त्याला कॉन्फिडेंटला, म्हणजे ऐवजी DE जर शब्द लागला ऐवजी, तर हे कॉन्फिडंट म्हणजे काय की तुम्ही कॉन्फिडंट फील करू राहिले. आपण ज्यावेळेस म्हणतो ना की माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे किंवा मी कॉन्फिडंट फील करतो, तर त्याच्यामध्ये ई शब्द असतो. परंतु कॉन्फिडंट जर म्हटलं तर हा व्यक्ती आहे. आता तुमचा मित्र काय आहे, तुमचा कॉन्फिडंट असतो. मग काय की तुम्ही त्याला तुमचे सिक्रेट शेअर करू शकतात. अ पर्सन विथ whom वन शेअर्स अ सिक्रेट ऑर प्रायव्हेट मॅटर, ट्रस्टिंग देम नॉट टू रिपीट इट टू अदर्स. मग कॉन्फिडंट कोण असतो, तो व्यक्ती असतो. कॉन्फिडंट असंच पाठ करायचं आपल्याला. त्यानंतर फिनिश म्हणजे काय असतं, फिनिश म्हणजे फिनिश करणे, एंड, लिमिट ठेवणे. मग फायनल शब्द तुम्हाला माहिती आहे, अंतिम शेवटचा. फायनाईट किंवा फिनिट म्हटलं तरी चालतं त्याला. फायनाईट म्हणजे काय मर्यादित. फायनाईट म्हणजे मर्यादित असतं, आणि इनफायनाईट असतं की एक शब्द असतो इनफायनाईट, किंवा इन्फिनिटी शब्द ऐकला असेल तुम्ही. इनफायनाईट म्हणजे काय अमर्याद, आणि फायनाईट म्हणजे काय मर्यादित, आणि इन्फिनिटी म्हणजे काय अमर्यादित. मग आता इन्फिनिटी खाली शब्द आला अमर्याद. त्यानंतर फ्लेक्ट किंवा फ्लेक्स करणे. फ्लेक्स करणे म्हणजे काय करणे, बेंड करणे, एखादी गोष्ट वाकवणे, वळवणे. मग आता फ्लेक्झिबलमध्ये तुम्हाला लवचिक आहे, तो काय इझिली बेंडिंग असतो, तो केपेबल ऑफ बेंडिंग इझिली विदाऊट ब्रेकिंग. रिफ्लेक्ट करणे म्हणजे काय करणे, रिफ्लेक्ट करणे म्हणजे इथं परावर्तित करणे असं म्हणू शकतो. ज्यावेळेस तुम्ही आरशात बघता, किंवा मग आरशात तुमचं प्रतिबिंब काय होतं, रिफ्लेक्ट होतं. किंवा मग हा खाली एक सपाट पृष्ठभाग आहे, आणि इकडून काहीतरी तुम्ही टॉर्च लावली, किंवा इकडून सनलाईट पडलेलं आहे, आणि ह्या सपाट पृष्ठभाग कसं आहे की हा काचेचा बनलेला आहे. तर मग त्यावेळेस काय होईल की त्याचं रिफ्लेक्शन असं बाजूला त्याच्या विरुद्ध दिशेला जाईल. मग हे काय रिफ्लेक्ट करणे, परावर्तित करणे. आता रिफ्लेक्ट करणे, विचार करणे असा पण अर्थ होतो, किंवा त्याला तुम्ही पॉन्डर हा शब्दसुद्धा वापरला जाऊ शकतो. PYQमध्ये आहे वाटतं पॉन्डर. पॉन्डर करणे, विचार करणे, चिंतन करणे, मनन करणे, हे सुद्धा रिफ्लेक्टचा अर्थ होतो. मग आता डिफ्लेक्ट शब्द असतो.
डिफ्लेक्ट म्हणजे काय करणे, दिशा वळवणे. तुम्ही ज्यावेळेस बाहुबली मूव्ही बघितला असेल ना सेकंड पार्ट, तर त्यामध्ये काय केलं जातं की डुकराला मारायची स्पर्धा असते ना, तर मग आता हे डुकर आहे कसं तरी 4 पायाचं, डुकराला मारायला जी स्पर्धा असते ना, तर त्यामध्ये काय केलं जातं की बाहुबली तो ते कॅरेक्टरचं मला एक्झॅक्ट नाव माहीत नाही की नाही, त्याच्या पाठीमागं घोड्यावर बसलेला असतो तो. मग ज्यावेळेस देवसेना बाण मारतात ना, तर बाहुबली काय करतो की तिच्याच बाणाला दुसरा बाण मारतो आणि तिचा बाण काय होतो की डुकराला न लागता दुसरीकडे जातो. म्हणजे ते काय झालं, तिथं डिफ्लेक्ट झालं आहे, म्हणजे काय दिशा बदललेली आहे, ते दुसरीकडे वळणे. त्यानंतर फ्ल्यू किंवा फ्लक्ट म्हणजे काय असते, फ्लू म्हणजे फ्लो होणे. मग आता फ्लुएंट शब्द आहे म्हणजे याचा अर्थ काय, तुमच्या तोंडातून एकदम शब्द चांगल्या रीतीने फ्लो होतात, चांगल्या रीतीने वाहतात. मग फ्लुएंट म्हणजे काय, अस्खलित बोलणारा असतो तो. काय फ्लुएंट बोलणे. आपली भाषा कशी फ्लुएंट असली ना, तर मग आपण काय म्हणतो की चांगला वक्ता आहे तो. एबल टू एक्सप्रेस वन सेल्फ इझिली अँड आर्टिक्युलेटली. आर्टिक्युलेटली म्हणजे काय करणे, तो एकदम क्लिअर कट चांगला बोलतो, फ्लुएंट आहे. ॲफ्ल्युएंट म्हणजे काय असतं, ॲफ्ल्युएंट म्हणजे श्रीमंत सधन. आता इथं फ्लुएंट म्हणजे काय, इथं त्याच्याकडे पैसा वाहतो, पैसा काय पाण्यासारखा वाहतो, मग तो ॲफ्ल्युएंट आहे, श्रीमंत आहे, वेल्दी आहे, ॲफ्ल्युएंट आहे. अबंडन्स प्रमाणात त्याच्यामध्ये काय पैसा आहे. अबंडन्स म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो अबंडन्स म्हणजे जास्तीच्या प्रमाणामध्ये. आणि फ्लक्च्युएट करणे म्हणजे काय करणे, कमी जास्त होणे. आता आपली इकॉनॉमी काय कधी फ्लक्च्युएट करत असते. आता त्याच्यामागं बरेच रिझन्स असतात. युद्ध हे एक मेजर रिझन आहे. फ्लक्च्युएट म्हणजे काय, वर खाली वर खाली. म्हणजे आपले स्कोर्स जे असतात ना टेस्ट सिरीजमध्ये, तर ते सुद्धा मोस्ट ऑफ द टाईम फ्लक्च्युएट करत असतात. कधी जास्त येतो, कधी कमी येतो. मग फ्लक्च्युएट म्हणजे काय करणे, फ्लक्च्युएट असणे म्हणजे चढउतार असणे. त्यानंतर फोर्टीस म्हणजे काय, फोर्ट म्हणजे किल्ला आहे. मग फोर्टीस म्हणजे काय, स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे, शक्तिशाली. ॲक्च्युली शक्तिशाली आहे. तुम्हाला आधी सांगितलं की मराठीमध्ये याच्यामध्ये ह्या स्लाईड्समध्ये काही चूक आहे आणि त्या दुरुस्त शक्यतो होत नाही, कारण माझ्याकडे मला टायपिंग वगैरे येत नाही की मराठीची. परंतु आपण इंग्लिशमधले जे आहे ना शब्द, ते एकदम क्लिअर कट घेतलेले आहे आणि तुम्हाला मराठीत येणार नाही पेपरमध्ये, इंग्लिशच येईल. त्यामुळे काय आपण इंग्लिश पाठ करायचा प्रयत्न करू. फोर्टिफाय करणे. आता एफ वाय शब्द जर लागला ना, याचा अर्थ काय होतो की ती व्हर्ब तयार झालं आहे. मग फोर्टिफाय करणे म्हणजे काय करणे, फोर्टिफाय करणे म्हणजे बळकट करणे. मग इफ यू आर फोर्टिफाईंग युअर इंग्लिश, म्हणजे तुम्ही तुमची जर इंग्लिश फोर्टिफाय केली किंवा बळकट केली, तर यू आर गोइंग टू गेट गुड मार्क्स इन एक्झाम. तुम्हाला काय एक्झाममध्ये चांगले मार्क्स येतील. फोर्टिफाय करणे म्हणजे काय, मजबूत करणे. ॲक्च्युली मजबूत येते, मजबूत करणे, बळकटी करणे. स्ट्रेंथनिंग अ प्लेस विथ डिफेन्सिव्ह वर्क्स सो ॲज टू प्रोटेक्ट इट अगेन्स्ट अटॅक. म्हणजे काय, स्ट्रेंथन करणे, मजबूत करणे एखाद्या गोष्टीला, फोर्टिफाय करणे. बघा फोर्टिफाय केलं याला, फोर्टपासून फोर्टिफाय शब्द तयार झाला आहे. आणि फॉर्टिट्यूड म्हणजे काय असतं, धैर्य. ॲक्च्युली हे धैर्य आहे, धैर्य करायला. धैर्य किंवा संकटात दाखवलेले मनोधैर्य असतं, इथं सुद्धा धैर्य करा. तुम्हाला जे काही टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला नोट्स दिलेले आहे ना, तर त्याच्यामध्ये काही चुका नाही, काही नाही. तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. खाली लिंक दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. फोर्ट्रेस म्हणजे काय करणे, किल्ला किंवा बुरुज आहे. ॲक्च्युली हे बुरुज आहे. फोर्ट्रेस म्हणजे काय, बुरुज आहे. त्यानंतर फ्रॅटर किंवा फ्रॅटरीस म्हणजे, फ्रॅटर म्हणजे ब्रदर आहे. हे बघा दोघं भावंड. मग फ्रॅटर्नल जो असतो ना, तर तो असतो बंधुत्वाचा. फ्रॅटर्नल बंधुत्वाचा असतो आणि पॅटर्नल जो असतो ना, तर तो वडिलांचा असतो. पॅट्रिसाइड सारखा शब्द तयार झाला आहे तो. मग फ्रॅटर्नल म्हणजे बंधुत्वाचा, ऑफ ऑर लाईक अ ब्रदर ऑर ब्रदर्स, फ्रॅटर्नल. त्यानंतर एक असतं फ्रॅटर्निटी, बंधुभाव. अ ग्रुप ऑफ पीपल शेअरिंग अ कॉमन प्रोफेशन ऑर इंटरेस्ट, बंधुभाव, फ्रॅटर्निटी. फ्रॅटर्निटी तुम्ही ज्यावेळेस सरनामा हा शब्द ऐकता, तर त्याच्यामध्ये काय फ्रॅटर्निटी हा शब्द यूज केलेला आहे. मग काय, बंधुभाव, बिरादरीसुद्धा म्हणतो आपण त्याला. फ्रॅटर्नाईज करणे म्हणजे काय करणे, मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे किंवा भावासारखे संबंध ठेवणे, फ्रॅटर्नाईज करणे. आता आय झेड ही शब्द लागला, याचा अर्थ काय, इथं व्हर्ब तयार झालेला आहे. बघा व्हर्ब तयार ज्यावेळेस करतो ना आपण, तर बऱ्याच वेळेस नाऊनला आय झेड ई हा शब्दसुद्धा वापरला जातो. किंवा एफ वाय शब्द आपण ज्यावेळेस फोर्टिफाय शब्द बघितला, तर एफ वायसुद्धा लावला जातो. तर याच्याकडे तुम्ही बारीक लक्ष ठेवायचं. फ्रॅटर्नाईज करणे म्हणजे काय करणे, मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे. असोसिएट ऑर फॉर्म अ फ्रेंडशिप विथ समवन, मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे. त्यानंतर फग किंवा फ्युजिओ, फग किंवा फ्यूग म्हणा, काही म्हणा तुम्ही त्याला. फ्युजिओ म्हणजे काय, फ्ली करणे. फ्ली म्हणजे पळून जाणे. फ्ली म्हणजे काय करणे, पळून जाणे. फ्लीचा अर्थ एक माशीसुद्धा होतो. आपली माशी जी असते ना उडणारी घरमाशी, तर त्यालासुद्धा फ्ली म्हटलं जातं. परंतु इथं फ्ली म्हणजे काय, पळून जाणे, कारण की इथं व्हर्ब म्हणून आलेलं आहे. माशी उडून जाते ना तेव्हाच, त्यामुळे फ्ली, पळून जाणे, रन अवे, पळून जाणे. मग फ्युजिटिव्ह जे असतात ना, हा प्रसार झालेला गुन्हेगार असतो. विजय माल्या जो आहे, तर तो कोण आहे, फ्युजिटिव्ह आहे. विजय माल्या हा फ्युजिटिव्ह आहे. अ पर्सन हू हॅज एस्केप फ्रॉम कॅप्टिव्हिटी ऑर इज इन हायडिंग.
विजय मल्ल्या कोण आहे, फ्युजिटिव्ह आहे. आणि रेफ्युजी कोण असतं, तर ते निर्वासित असतात. आता बांगलादेशमधून आपल्या भारतामध्ये काही ठिकाणी रेफ्युजी येतात. बंगालमध्ये बऱ्याच वेळास आपल्याला काय आहे की रेफ्युजी आलेले दिसतात. मग काय आहे, ते बांगलादेशमधून आलेले निर्वासित आहे. रेफ्युजी म्हणजे काय, पळून आलेले आहे. अ पर्सन हू हॅज बीन फोर्स टू लिव्ह देअर कंट्री टू एस्केप वॉर ऑर परसिक्युशन म्हणजे काय असतं, त्यांचे काही जे काही दमन केलेलं आहे तिथलं, तर ते परसिक्युशन होऊ नये, दमन होऊ नये म्हणून ते काय रेफ्युजी म्हणून आलेले आहे किंवा पळून आलेले आहे. सेंट्रीफ्यूज करणे म्हणजे काय करणे, किरणोत्सारक यंत्र. ज्यावेळेस तुम्ही लॅबोरेटरीमध्ये जर बघितलं तर ब्लड सेंट्रीफ्यूज केलं जातं. म्हणजे तुमचं रक्त बाहेर काढायचं आणि ते एक मशीन असतं. तर त्या मशीनमध्ये कसं की असं एक गोल गोल बिगणारे असतात आणि त्या टेस्ट ट्यूब असतात, बेबीज म्हणून त्याला टेस्ट ट्यूब, असे टेस्ट ट्यूब ठेवले असतात आणि काही टेस्ट ट्यूब इकडे सुद्धा ठेवले असतात. मग आता होतं काय, हे गोल गोल एकदम गोल 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 बिंगतं आणि या टेस्ट ट्यूबमध्ये काय केलं जातं, तुमचं ब्लड ठेवलं जातं. मग ब्लड ठेवलं तर काय होतं की जे RBC तुमच्या WBC ह्या जड असतात ना, हे खाली येतात आणि उरलेला प्लाझ्मा वर जातो. मग सेंट्रीफ्यूज ते मशीन आहे, ते काय करतात की ब्लड जे आहे ते जड भाग जो आहे तो खाली आणायचा प्रयत्न करतं आणि उरलेला जो हलका भाग असतो तो वर ठेवायचा प्रयत्न करतं. मग सेंट्रीफ्यूज काय, हे एक मशीन आहे, मशीन विथ रॅपिडली रोटेट होत राहते, बिंगत राहतं. रोटेटिंग कंटेनर दॅट अप्लाइज सेंट्रीफ्युगल फोर्स. आता सेंट्रीफ्युगल फोर्स काय आहे, सेंट्रीपिटल फोर्स काय, हे तुम्ही सायन्समध्ये बघून घ्या. त्यानंतर गॅमोस म्हणजे काय असतं, गॅमी म्हणजे लग्न, मग गॅमोस म्हणजे मॅरेज आहे, लग्न. मग मोनो म्हणजे काय, एक आहे, आणि गॅमी म्हणजे पती किंवा पत्नी. मग एकच लग्न करता तुम्ही, मग एक पतित्व किंवा एक पत्नीत्व. आणि बायगॅमी म्हणजे काय असतं की आता इथं द्विपत्नीत्व दिलं आहे, परंतु ॲक्च्युली इथं 2 लग्न असं लक्षात ठेवा तुम्ही. बायगॅमी म्हणजे काय, 2 लग्न. म्हणजे ते 2 लग्न म्हणजे कसं की तिथं 2 मेल पण असू शकतात किंवा 2 फिमेलसुद्धा असू शकतात, त्याला म्हणतात बायगॅमी. त्यानंतर गॅमोस परत एकदा आलं. पॉलीगॅमी म्हणजे काय, पॉली म्हणजे अनेक, मग गॅमी म्हणजे लग्न, अनेक लग्न करणारा. मग तू अनेक लग्न करणारा असेल किंवा अनेक लग्न करणारी, पॉलीगॅमी. अ कस्टम ऑफ हॅव्हिंग मोर दॅन वन वाईफ ऑर हजबंड ॲट द सेम टाईम. आणि एक असतं मिसोगॅमी. आता गॅमी म्हणजे लग्न आहे आणि मिसो म्हणजे तिरस्कार करणारा. मग हा मिसोगॅमिस्ट कोण असतो, मिसोगॅमिस्ट व्यक्ती असेल, आणि मिसोगॅमी म्हणजे काय, हा द्वेष असेल, तिरस्कार. इथं द्वेष करा, ॲक्च्युली द्वेष झालं तिथं. विवाहाचा तिरस्कार करणारा हा कोण आहे, विवाहाचा तिरस्कार करणारा, विवाहाचा तिरस्कार हे झालं मिसोगॅमी. आणि मिसोगॅमिस्ट म्हणजे गॅमिस्ट, IST शब्द जर लागला वाय ऐवजी, तर तो कोण, व्यक्ती झाला, तो तिरस्कार करणारा आहे. मिसोगॅमी म्हणजे तिरस्कार, आणि तिरस्कार करणारा मिसोगॅमिस्ट. त्यानंतर गॅरुलस आहे. गॅरुलस म्हणजे काहीही गरळतो तो, म्हणजे बडबड करतो, चॅटर करतो. चॅटर म्हणजे काय, चॅट करताना तुम्ही, मग ते चॅटर करणे म्हणजे काय करणे, बडबड करणे, बोलणे. मग गॅरुलस काय, काहीही गरळतो तो, काहीही बोलतो. गॅरुलस म्हणजे वाचाळे, बडबड आहे. एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह स्पेशली ऑन ट्रिवियल मॅटर. ट्रिवियल म्हणजे काय, क्षुल्लक मॅटर असतं, म्हणजे निरर्थक गोष्टीवर, लहान लहान गोष्टीवर जास्त बोलायचं, त्याला म्हणते गॅरुलस. आणि जार्गॉन जे असतात ना, तर विशिष्ट व्यवसायामधील तांत्रिक शब्द असतात. फॉर एक्झाम्पल जर जे काही डॉक्टर असतात, तर डॉक्टर लोक कसे असतात, त्यांची इंग्लिश जर बघितली ना, त्यांच्या इंग्लिशचं ना आपल्या इंग्लिशचं काहीच घेणदेण नाही आहे. त्यांची इंग्लिश जी आहे तर ती त्यांच्या प्रोफेशनशी संबंधित आहे. म्हणजे त्यांचे जे शब्द वापरतात ते, तर टेथोस्कोप वगैरे, आपल्या नॉर्मल इंग्लिशमध्ये टेथोस्कोप शब्दच येणार नाही गेले, परंतु तो त्यांच्या इंग्लिशमध्ये येईल. मग जार्गॉन म्हणजे काय असतं की विशिष्ट प्रोफेशनमधले जे लोक आहेत, तर त्यांच्या प्रोफेशनमधली जी भाषा असते, तर त्याला म्हणतात जार्गॉन. मग ते तांत्रिक शब्द असतात, विशिष्ट व्यवसायामधील तांत्रिक शब्द, स्पेशल वर्ड्स ऑर एक्सप्रेशन्स यूज्ड बाय अ प्रोफेशन दॅट आर डिफिकल्ट फॉर अदर्स टू अंडरस्टँड. आणि लोकवाशियस असतात. आता लोकवाशियस आला, गॅरुलस म्हणजे रूटवर्ड नाही आहे, पण रूटवर्ड त्याचा ॲक्च्युली लोकवा आहे, तर लोकवा पुढं सुद्धा येईल, त्यावेळेससुद्धा आपण लोकवा शब्द हा घेऊ. लोकवाशियस म्हणजे काय असतं, लोकवा म्हणजे बोलणे. मग लोकवाशियस म्हणजे काय, खूप बोलणारा असतो तो, खूप चॅटर करतो. इथे खपू झालं, पण काय तो खूप बोलणारा. डिराइड फ्रॉम लोकवर बट रिलेटेड टू टेंडिंग टू टॉक अ ग्रेट डील. ठीक आहे, अ ग्रेट डीलमध्ये काय खूप मोठ्या प्रमाणात तो बोलत असतो, लोकवाशियस. आणि गारुलस म्हणजे काय, तर गारुलस म्हणजे गरळतो, काही येतो, तो बडबड्या आहे. आणि जार्गॉन म्हणजे काय, तर ती टेक्निकल शब्द असणारी एक प्रकारचे डिक्शनरी पण सुद्धा म्हणू शकता तुम्ही त्याला, जार्गॉन किंवा भाषा शब्द. गॅस्टर किंवा गॅस्ट्रो म्हणजे पोट आहे. गॅस्ट्रिक ज्यूस, तुम्ही हा शब्द ऐकला असेल, गॅस्ट्रिक ज्यूस, पोटामधला ज्यूस असतं ते गॅस्ट्रिक ज्यूस. मग गॅस्ट्रो म्हणजे काय, पोट आहे. मग आता गॅस्ट्रोनॉमी म्हणजे काय, पोटाशी संबंधित म्हणजे काय, आता उत्तम भोजनाची कला, त्याला म्हणतो गॅस्ट्रोनॉमी, भोजनाची कला किंवा पाकशास्त्र. द प्रॅक्टिस ऑर आर्ट ऑफ चूजिंग, कुकिंग
अँड इटिंग गुड फूड त्याला म्हणतो गॅस्ट्रोनॉमी. आणि गॅस्ट्रिक म्हणजे काय, पोटाशी संबंधित, जसं की गॅस्ट्रिक ज्यूस. आता याच्यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस असतं, हे पोटाशी संबंधित. आणि गॅस्ट्रो एंटरायटिस म्हणजे काय, आता शेवटला टीस शब्द जर लागला ना, तुम्ही एवढं लक्षात ठेवा, ज्यावेळेस TIS शब्द लागतो आणि तो रोग आहे एखादा, तर याचा अर्थ इथं दाह होतो. दाह म्हणजे काय, त्याला आगाग होते. आग आपण म्हणतो ना, पोटात आगाग होते खूप, दाह होतो. इन्फ्लेमेशन येते. इन्फ्लेमेशन म्हणजे काय, इन्फ्लेमेशन म्हणजे काय, आग लागणे. फ्लेम म्हणजे आग आहे ना, इन्फ्लेमेशन म्हणजे काय, जळजळ होती, आगाग होती म्हणतो आपण त्याला. मग आता गॅस्ट्रो एंटरायटिस म्हणजे काय आहे, की त्याच्यामध्ये पोटाचा आणि आतड्यांचा दाह, इथं आणि करा, आणि आतड्यांचा दाह म्हणजे काय, त्याला आतमध्ये जळजळ होते असं दिसतंय. मग आता हिपॅटायटिस आहे. हिपॅटायटिस म्हणजे काय, त्याच्यामध्ये शेवटला काय, टायटिस शेवटला टीस आहे, म्हणजे तिथंसुद्धा काय, लिव्हरचा दाह किंवा लिव्हरला आगाग होत असते. मग 30 शब्दसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आता गॉश म्हणजे काय असतं, लेफ्ट हँड आहे किंवा ऑकवर्ड आहे. आता राईट हँड शब्द जर आला कधी, तर तो पॉझिटिव्ह असतो. आता आपण लास्ट लेक्चरमध्ये डेक्स्टर हा शब्द बघितला होता आणि ड्रॉईट शब्द बघितला होता. आपण अड्रॉईटनेस म्हणलो होतो, यांचा अर्थ होता राईट हँड. आणि राईट हँड आपण पॉझिटिव्ह अर्थाने घेतलेला, याचा अर्थ स्किलफुल शब्द झाले हे दोन्हीसुद्धा. आणि गॉश म्हणजे काय, याच्यामध्ये स्किलच नाही आहे, लेफ्ट हँड आहे, निगेटिव्ह शब्द तयार झाला आहे, ऑकवर्ड. मग गॉश म्हणजे काय, लॅकिंग इज ऑर ग्रेस, अनसोफिस्टिकेटेड अँड सोशली ऑकवर्ड. तर कसा आहे तो, अकुशल आहे, सामाजिक त्याला भान नाही आहे, सामाजिक कर त्याला सामाजिक भान नसलेला किंवा संकोचलेला असतो, तो कोणी गॉश आहे. आणि गॉशरी काय आहे, गॉशरी म्हणजे काय, अडाणीपणा. आता गॉश पाठ झालं तर गॉशरी काय, इझिली पाठ होऊ शकतं तुमच्या. त्यानंतर जिओ म्हणजे काय, जिओ म्हणजे पृथ्वी. आता जिओग्राफी, जिओलॉजी हे सोपं आहे थोडं. मग जिओलॉजी काय आहे, भूगर्भशास्त्र. इथं भूगर्भ करा, त्याला भूगर्भशास्त्र नोट्समध्ये तुमच्या बरोबर आहे. आणि नोट्स काय करायचं, तुम्ही ज्यावेळेस लेक्चर करसाल ना, तर नोट्सचं झेरॉक्स मारायचं आणि त्यानंतर लेक्चर करायचं आणि तिथंच लिहून ठेवायचं. कारण की काय, की नंतर तुमचं लिहिणं होणार नाही. बाद में चाहे थंडी हो जाती है, असं काहीतरी वाक्य होतं ना, नंतर होणार नाही तुमच्या ते. मग जिओलॉजी काय, भूगर्भशास्त्र. जिओग्राफी हा भूगोल आहे. आता हे शब्द तुम्हीच वाचू शकतात, जर तुम्हाला वाचता आलं तर मला पण सांगा कसं वाचायचं. तर हे जे आहे ना, तर एक कॉपी पेस्ट करायच्या टायमाला इथं प्रॉब्लेम आलेला आहे. म्हणजे आपली जी PDF बनवली त्यामध्ये योग्य आहे, पण तिथूनच कॉपी करून मी इथं पेस्ट केले तरीसुद्धा काय, तर ते बरोबर बनलेलं नाही आहे आणि मला ते टायपिंग करता येत नाही. जिओग्राफी म्हणजे भूगोल आहे, ठीक आहे, सोपं आहे ते. जॉमेट्री म्हणजे भूमिती आहे, सोपं आहे हे सुद्धा. भूमिती ॲक्च्युली भूमिती करा त्याला. त्यानंतर जेनेसिसचा अर्थ काय होतो, की बर्थ. जेनेसिस हा शब्द जो आहे ना, जीनपासून तयार झाला आहे. आणि जीन म्हणजे काय, जनुक. आणि जनुकापासूनच बर्थ होतो ना एक प्रकारे. हे बघा, जिथं जनुक म्हणजे DNA दाखवलेलं आहे, त्याच्यामध्ये जनुक दाखवलेले आहे. आता जेनेसिस म्हणजे काय, बर्थ आहे, ओरिजिन आहे. मग आता जेनेटिक्स म्हणजे काय असतं, जीनपासून शब्द तयार झाला आहे, अनुवंशशास्त्र. जेनेटिक्स म्हणजे काय, अनुवंशशास्त्र. द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड इनहेरिटेड कॅरेक्टरिस्टिक्स. याला वन वर्डमध्ये येऊ शकतं बरं का हा शब्द, म्हणजे हे वाक्य लिहून देईल. स्टडी ऑफ हेरिडिटी काय असतं, तर ते जेनेटिक्स असतं. मग काय, जेनेटिक्स म्हणजे काय, तुमच्या अनुवंशशास्त्र म्हणजे काय, अनुवंशाचा अभ्यास करणारं शास्त्र. जिनिऑलॉजी म्हणजे काय असतं, वंशावळ असतं, म्हणजे इथं वंशांचाच अभ्यास केला जातो. अ लाईन ऑफ डिसेंट ट्रेस्ड कंटिन्युअसली फ्रॉम ॲन ॲन्सेस्टर. वंशावळ याला काय म्हणतो आपण, जिनिऑलॉजी. डिसेंट म्हणजे काय करणे, डिसेंट म्हणजे वंश. आणि आता पॅथोजेनेसिस म्हणजे काय, पॅथोजेनेसिस म्हणजे रोगाची उत्पत्ती. जेनेसिस म्हणजे काय, बर्थ आहे. आणि पॅथोजेन्स जे असतात ना, तर पॅथोजेन म्हणजे काय, त्यांच्यापासून रोग आपल्याला होत असतो. पॅथोजेन्स म्हणजे बॅक्टेरिया वगैरे जे असतात ना, यांना पॅथोजेन्स म्हटलं जातं. त्यानंतर आता नॉस किंवा नॉमोस म्हणजे काय, आता इथं GN लागलं ना, तर जी इथं सायलेंट आहे. आता ज्यावेळेस शब्दामध्ये GN त्यावेळेस सायलेंट नाही आहे, परंतु इथं तो सायलेंट आहे. नॉमोन म्हणजे काय, माहिती असणे. आता ॲग्नॉस्टिक, ए शब्द लागला म्हणजे काय झालं, हा निगेटिव्ह बनवतो. आता ग्नॉस्टिक म्हणजे माहिती असणारा, आणि ॲग्नॉस्टिक म्हणजे काय, त्याला माहितीच नाही आहे. आणि विकास दिवे कीर्ती सर जे आहेत, दृष्टी IAS वाले, तुम्ही त्यांना यूट्यूबवर बघितलं असेल. तर त्यांना ज्यावेळेस विचारलं होतं ना, की तुम्ही देवाला मानता का, तुम्ही एथिस्ट आहात की थिस्ट आहात. थिस्ट म्हणजे काय, देवाला मानणारा, आणि एथिस्ट म्हणजे काय, देवाला न मानणारा, इनफिडल असतो तो. म्हणजे त्यांना विचारलं की तुम्ही देवाला मानताय का, किंवा देव आहे की नाही, तर त्यावेळेस ते म्हटलं की मी ॲग्नॉस्टिक आहे, म्हणजे मी अज्ञेयवादी आहे, देवाबद्दल शंका असणारा. म्हणजे काय, देव असू पण शकतो किंवा नसू पण शकतो, असं त्यांचं म्हणणं होतं. ॲग्नॉस्टिक म्हणजे काय, अ पर्सन हू बिलीव्ज दॅट नथिंग इज नोन ऑर कॅन बी नोन ऑफ द एक्झिस्टन्स ऑर नेचर ऑफ गॉड. ॲग्नॉस्टिक म्हणजे काय, देवाबद्दल अज्ञेयवादी आहे, म्हणजे देव आहे किंवा नाही हे माहीत नाही सध्या. डायग्नॉस्टिक म्हणजे काय, रोगाचं निदान करणे. डायग्नॉसिस म्हणजे काय करणे,
रोग निदान करणे. आता ग्नॉसिस म्हणजे काय, माहिती असणे. डायग्नॉसिस म्हणजे काय, तुम्हाला ज्यावेळेस माहिती होतं की याला एक्झॅक्ट काय रोग झालेला आहे, तर त्याला आपण म्हणतो रोग निदान करणे. आणि प्रोग्नॉसिस म्हणजे काय करणे, रोगाच्या परिणामांचा पूर्व अंदाज लावणे. म्हणजे काय, फोरकास्ट ऑफ द लाईकली आउटकम ऑफ अ डिसीज ऑर सिच्युएशन. प्रोग्नॉसिस म्हणजे तुम्हाला एखादा काही डिसीज झाला आहे, तर मग काय केलं जातं, डॉक्टर त्याचा पूर्व अंदाज लावतात की याला भविष्यात काय होऊ शकतं, त्याला म्हणतात प्रोग्नॉसिस. ग्रॅडी किंवा ग्रेस म्हणजे काय, स्टेप करणे. ग्रॅडी मग आता वॉक किंवा पाऊल टाकणे, जाणे. मग प्रोग्रेस करणे म्हणजे प्रगती करणे, हे माहिती आहे तुम्हाला. ट्रान्सग्रेस करणे, ग्रेस म्हणजे पाऊल टाकणे, पण ट्रान्स म्हणजे च्या पलीकडे, तुम्ही एखाद्या गोष्टीच्या पलीकडे पाऊल टाकू राहिले, याचा अर्थ काय, तुम्ही तो नियम मोडू राहिले, म्हणजे नियमाच्या सुद्धा पलीकडे चालले तुम्ही. ट्रान्सग्रेस करणे म्हणजे काय करणे, नियम मोडणे, उल्लंघन करणे. इन्फ्रिंज ऑर गो बियॉन्ड, इन्फ्रिंज करणे म्हणजे काय करणे, जाणे, नियम म्हणजे काय, एखाद्या गोष्टीच्या पलीकडे जाणे. इन्फ्रिंज करणे, गो बियॉन्ड द बाउंड्स ऑफ अ मोरल प्रिन्सिपल ऑर लॉ, म्हणजे काही मोरॅलिटी आहे, मोरल प्रिन्सिपल्स असतात, तर त्याच्यासुद्धा पलीकडे जाणे. प्रिन्सिपल बघा, हे प्रिन्सिपल आणि एक असतं प्रिन्सिपाल. हे जे प्रिन्सिपल असतात ना, एअरवाला प्रिन्सिपल आपलं हेडमास्टर असतो, हेडमास्टर. आणि हे जे प्रिन्सिपल हे तत्व असतात, तिथं लिहून ठेवा बरं का. प्रिन्सिपाल हे PYQ आलं बरं का दोन्हीमध्ये. मग प्रिन्सिपल हे तत्व आहे, आणि प्रिन्सिपाल जर म्हटलं तर तो कोण असतो, पाल हे हेडमास्टर आहे. रेट्रोग्रेड म्हणजे काय करणे, आता ग्रेड म्हणजे काय, मागे, म्हणजे ग्रेड म्हणजे चालणे, आणि रेट्रो म्हणजे काय, मागे. ज्यावेळेस तुम्ही रेट्रो सॉंग्स ऐकता का, तुम्ही कदाचित यूट्यूबवर सर्च करा रेट्रो सॉंग्स, मग तुम्हाला काय करतात, 90चे सॉंग्स दिसतात, 90चे, 60चे, 70चे. तर मग हे काय असतात, हे रेट्रो म्हणजे काय, मागे, आणि ग्रेड म्हणजे काय, जाणे, म्हणजे मागे जाणे. मग डिरेक्टेड ऑर मुव्हिंग बॅकवर्ड, प्रतिगामी किंवा मागे जाणारे, रेट्रोग्रेड. ग्राफीन म्हणजे काय करणे, ग्राफ म्हणजे, ग्राफ तुम्हाला माहिती आहे, ग्राफ पेपरवर तुम्ही काही लिहिलं असणार आहे, किंवा अशा ग्राफ पेपर कुठे वापरतात, भूमितीमध्ये वापरत होते. इथे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस वगैरे, आणि भूमितीमध्ये वापरायचं. मग हे ग्राफीन म्हणजे काय, राईट करणे, लिहिणे. मग ग्राफोलॉजी म्हणजे काय, हस्ताक्षरशास्त्र. ग्राफोलॉजी द स्टडी ऑफ हँड रायटिंग इस्पेशली ॲज अ क्ल्यू ऑर कॅरेक्टर, क्ल्यू टू कॅरेक्टर. मग काय, हस्ताक्षरशास्त्र असतं. आणि बायोग्राफी म्हणजे काय करणे, चरित्र लिहिणे. बायोग्राफी म्हणजे काय, चरित्र. आणि मग ऑटोबायोग्राफी काय असतं, ऑटो म्हणजे काय, ऑटोबायोग्राफी स्वतः लिहिलेलं. मग आता माझे सत्याचे प्रयोग, हे महात्मा गांधीजींचं काय, हे बायोग्राफी नाही आहे, हे ऑटोबायोग्राफी आहे. त्या काय, ऑटोबायोग्राफी म्हणजे ते स्वतः लिहिले त्यांनी. आणि फक्त बायोग्राफी जर म्हटलं तर मग महात्मा गांधीजीच्या लाईफवर बऱ्याच जणांनी पुस्तकं लिहिली, मग ती बायोग्राफी झाली महात्मा गांधीजीची, ती दुसऱ्यांनी लिहिलेली आहे. मग बायोग्राफी काय, आत्मचरित्र किंवा चरित्र. आणि टेलिग्राफ म्हणजे काय असतं, तारयंत्र. टेलिग्राफ म्हणजे काय, तारयंत्र. टेली म्हणजे लांब, टेली म्हणजे काय, लांब. टेलिकम्युनिकेशन असतं ना, म्हणजे तुम्ही कम्युनिकेशन करता, पण कसं, लांबून कम्युनिकेशन करतात. टेली म्हणजे लांब, आणि ग्राफ म्हणजे काय, लिहिणे, राईट करणे. मग काय, तारयंत्राने मेसेज पाठवला जातो बघा, लिहून, लांबूनच लिहून पाठवायचं. त्यानंतर ग्रेक्स किंवा ग्रेगीस म्हणजे काय, फ्लॉक आहे, हर्ड आहे. हर्ड म्हणजे काय, थवा, हे बघा पक्ष्यांचा थवा. फ्लॉक म्हणजे सुद्धा काय, थवा. हर्ड म्हणजे टोळीसुद्धा होतो, टोळी, तिथं लिहून ठेवा वाटलं तुम्ही, टोळी, कळप, टोळी, समूह. समूह झालं, पण समूह येते. मग ग्रेगेरियस म्हणजे काय असतं, फॉन्ड ऑफ कंपनी, सोशियल. आता सोशिएबल असतो तो. ग्रेगेरियस म्हणजे काय, सोशिएबल म्हणजे समूहात राहायला आवडणारा, ग्रेगेरियस. ग्रेगेरियस कोण असतो, समूहात राहायला आवडणारा. मग आता ग्रेगेरियस किंवा ग्रेगेरियस कॅलेंडरसुद्धा असतं. आपण जे कॅलेंडर वापरतो, नॉर्मल कॅलेंडर, तर ते कसं असतं, ग्रेगेरियस कॅलेंडर म्हणजे काय, इंग्लिश कॅलेंडर असतं ते. मग ते सुद्धा लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आणि सेग्रिगेट करणे म्हणजे काय करणे, आता ग्रेगियस म्हणजे काय करणे, फ्लॉक आहे. आणि सेग्रिगेट करणे म्हणजे काय करणे, त्याला बाहेर काढणे. मग ग्रिगेटच्या बाहेर काढणे म्हणजे काय, वेगळे करणे. वेगळे झालं, पण वेगळे करणे. सेट अपार्ट फ्रॉम द रेस्ट ऑर फ्रॉम ईच अदर, आयसोलेट करणे. आयसोलेशन तुम्ही कोविडमध्ये ऐकलं असणार, 100% ऐकलं असणार आहे. आयसोलेट करणे म्हणजे काय, सेग्रिगेट करणे, वेगळे करणे. सेग्रिगेट करणे म्हणजे काय करणे, वेगळे करणे. आता कॉंग्रिगेशन म्हणजे काय, रिलिजियस गॅदरिंग आहे. हा शब्द खूप वेळा आला आहे तुम्हाला, ज्यावेळेस म्हणजे मला लास्ट लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे. कॉंग्रिगेशन म्हणजे काय, रिलिजियस सेरेमनीमध्ये काय करता तुम्ही, एकत्र येतात. गॅदरिंग म्हणजे काय, एकत्र येणे. गॅदरिंग असतात ना आपली शाळेची, गॅदरिंग म्हणजे एकत्र येणे. ॲग्रिगेट करणे म्हणजे काय करणे, एकूण किंवा एकत्रित. ॲक्च्युली एकत्रित ते एकत्रित झालं, आणि एकत्रित येते. मग ॲग्रिगेट काय, फॉर्म्ड ऑर कॅल्क्युलेटेड बाय द कॉम्बिनेशन ऑफ मेनी सेपरेट युनिट्स. ॲग्रिगेशन म्हणजे काय करणे, एकत्रित करणे. ॲग्रिगेट करणे म्हणजे काय करणे, एकत्रित करणे. इकॉनॉमिक्समध्ये पण तुम्ही केन्सची ॲग्रिगेट डिमांड्स, ॲग्रिगेट सप्लाय हे ऐकलं असेल.
याच्यावर एक PYQ सुद्धा आला होता. नसेल ऐकलं तर तुम्ही बघून घ्या तो PYQ एकदा. ॲग्रिगेट करणे म्हणजे काय करणे, एकूण त्याच्यामध्ये एकूण डिमांड आणि एकूण सप्लाय असं काहीतरी उल्लेख केला होता. ॲग्रिगेट म्हणजे एकूण. आणि एग्रेजियस म्हणजे काय, एग्रेजियस म्हणजे काय, खतरनाक आहे, वाईट आहे, भयंकर आहे, म्हणजे आउटस्टँडिंगली बॅड आहे. आउटस्टँडिंग म्हणजे भारी आहे ॲक्च्युली, परंतु बॅड शब्द लागला याचा अर्थ हे दोन्ही शब्द निगेटिव्ह झाले. मग तेव्हा शॉकिंग आहे, स्टँडिंग आउट फ्रॉम द फ्लॉक म्हणजे काय, एकदम भयंकर गोष्ट झालेली आहे. एग्रेजियस म्हणजे काय, नॉर्मल म्हणजे काय की कळपामध्ये किंवा नॉर्मल लोकांमध्ये जी गोष्ट होती सगळ्या लोकांमध्ये तशी नाही, एकदम खतरनाक भयंकर गोष्ट झाली आहे, एग्रेजियस म्हणतो. त्यानंतर गस्टो म्हणजे काय असतं, गस्टो. आता गॅस्ट्रो म्हणजे पोटाशी संबंधित होतं आणि गस्टो म्हणजे तर हे चवेशी संबंधित आहे, टेस्ट, चव घेणे. मग गस्टेटरी म्हणजे काय, चवीशी संबंधित. गस्टेटरी म्हणजे काय, कन्सर्न विथ टेस्टिंग ऑर द सेन्स ऑफ टेस्ट. डसगस्टेटरी म्हणजे काय, चवीशी संबंधित. आणि डिसगस्ट म्हणजे काय, आता गस्ट म्हटलं तर एकदम चविष्ट आणि डिसगस्टमध्ये म्हणजे काय, एकदम घाण वाटू राहिलं ते, म्हणजे चविष्ट नाही, काही नाही, खाऊ पण वाटना. मग डिसगस्ट म्हणजे काय, एकदम घाण येते. रिवल्जन म्हणजे काय, तिरस्करणीय. याच्यात आलेलं नाही ते, पण लिहून ठेवा वाटलंच तर. डिसगस्ट म्हणजे काय, तिरस्करणीय, रिवल्जन आहे. डिसगस्ट हे खाली आलं आहे बघा, परत एकदा रिपीट झालं तिथं, ते खाली आलं आहे ते. रिवल्जन म्हणजे तिरस्करणीय, डिसगस्ट म्हणजे काय, तिरस्करणीय. डिटेस्ट म्हणजे काय, डिटेस्ट म्हणजे करणे म्हणजे काय, तिरस्कार करणे. डिटेस्ट हा शब्दसुद्धा लिहून ठेवा तिथं. त्यानंतर खाली एक शब्द आहे बघा, हा शब्द सांगतो तुम्हाला, द स्पॉइल्ड फूड. स्पॉइल म्हणजे काय असतं, खराब झालेलं. स्टेल म्हणतो आपण त्याला, स्पॉइल आहे ना, स्पॉइल म्हणजे खराब झालेलं. स्टेल म्हणजे शिळे. स्पॉइल म्हणजे खराब झाले, स्टेल म्हणजे काय, शिळे झालेले. वाशत त्याचा डिस्गस्टिंग असतं, ते खराब असतं, स्पॉइल्ड. त्यानंतर जिनी किंवा गायनी म्हणा तुम्ही त्याला, गायनिक मग काय, वुमन, स्त्रीशी संबंधित. गायनाकॉलॉजिस्ट, आता बऱ्याच वेळेस काय होतं की महिला आणि आपल्यातल्या मुली पण गेल्या असतात, गायनाकॉलॉजिस्टकडे जावं लागतं त्यांना. मग ते काय, गायनाकॉलॉजिस्ट कोण असतं, स्त्रीरोग तज्ज्ञ असतो. मग अ डॉक्टर स्पेशलायझिंग इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, गायनाकॉलॉजिस्ट. पॉलिजिनी म्हणजे काय असतं, आता जिनी म्हणजे महिला, वुमन. पॉली म्हणजे अनेक, म्हणजे अनेक महिला ठेवणे म्हणजे काय, लग्न करणे अनेक महिलांसोबत, आणि त्याला म्हणतात बहुपत्नीत्व. प्रॅक्टिस ऑफ हॅव्हिंग मोर दॅन वन वाईफ, पॉलिजिनी. आणि अँड्रोगायनस किंवा अँड्रोजिनस म्हणजे काय असतं, अँड्रो म्हणजे मेल. आपण अँड्रॉइड शब्द बघितला होता, आठवतो तुम्हाला, अँड्रॉइड तो मेल रोबोट होतो, अँड्रॉइड. मग अँड्रो म्हणजे मेल आहे आणि गायनो म्हणजे फिमेल आहे. मेल आणि फिमेल दोन्ही पण क्वालिटी त्याच्यामध्ये, स्त्री आणि पुरुष दोघांची वैशिष्ट्य असलेलं. आणि गायनोकॉइड जे असतात ना, तर त्याच्यामध्ये काय, स्त्रीसारखी वैशिष्ट्य असलेला आहे. रिझेम्बलिंग अ वुमन ऑर हॅव्हिंग फिमेल कॅरेक्टरिस्टिक्स, त्याला म्हणतात गायनोकॉइड. हॅबिट किंवा हिबिट म्हणजे काय करणे, हॅबिट म्हणजे तुमची सवय असते, होल्ड करून ठेवता तुम्ही ती सवय, म्हणजे काय, तुमच्या सोबतच असते ती सवय. हिबिट म्हणजे काय करणे, हिबिटसुद्धा धारण करणे किंवा प्रोहिबिट करणे, एखाद्याला मनाई करणे. हिबिटचा अर्थ मनाई करणे असा पण लिहून ठेवा तिथं. हॅबिट म्हणजे सवय आहे, प्रोहिबिट म्हणजे काय, मनाई करणे. मग फॉर्मली फॉरबिड हे पण लक्षात ठेवा बरं का. फॉरबिड म्हणजे काय, मनाई करणे. फॉर्मली फॉरबिड समथिंग बाय लॉ, रूल ऑर अदर ऑथॉरिटी. मनाई करणे, आता प्रतिबंध करणे, प्रतिबंध झाला ॲक्च्युली, प्रतिबंध करणे. इनहिबिट करणे म्हणजे काय करणे, अडथळा आणणे. हिंडर म्हणजे काय करणे, आता हाइंड जे असतात ना, हाइंड म्हणजे पाठीमागचा, तुमचे हाइंड लेग जे असतात ना, हाइंड लेग म्हणजे काय, पाठीमागचे, म्हणजे 4 पाय जर जनावर असेल तर त्याच्यात पाठीमागचे जे पाय असतात त्याला हाइंड लेग म्हणतात. मग हिंड जे असतात ना, पाठीमागचं म्हणजे काय, मागे ठेवायचे, त्याला हिंडर करायचं, अडथळा आणायचा. आणि रिस्ट्रेन करणे म्हणजे काय करणे, त्याला अडथळा आणणे, रिस्ट्रेन करणे. कन्स्ट्रेन करणे सुद्धा अडथळा आणणे. रिस्ट्रेन करणे, हिंडर करणे, इनहिबिट करणे. आणि आणखीन एक शब्द आहे इम्पेड. आता पेड म्हणजे काय, पाय, पोडा म्हणा किंवा पेड म्हणा, याचा अर्थ काय होतो, पाय. आता तुम्ही सायकलचं पेडल बघितलं असेल, आपण त्याला पायडल म्हणतो ॲक्च्युली, पण ते पेडल असतं, तर ते काय, त्याच्यावर पाय ठेवतो. मग तसं इम्पेड म्हणजे काय, पाय घातला मधातच, मग काय, पाय घातला म्हणजे अडथळा आणला. आपण म्हणतो ना की कशाला पाय घालतो त्याच्या चांगल्या प्रोग्रेसमध्ये, कशाला अडथळा आणतो. इनहिबिट म्हणजे काय, अडथळा आणणे. हेरेस किंवा हेरिडिस म्हणजे हेरिडिटरी. आता हेरिडिटरी म्हणजे काय, ही अनुवांशिक गोष्ट असते, पिढी जात असते. कन्फर्ड बाय ऑर बेस्ड ऑन इनहेरिटन्स. कन्फर्म म्हणजे काय करणे, इथं लक्षात ठेवा, कन्फर्म करणे म्हणजे बहाल करणे, तिथे लिहा, तिथं बहाल करणे. आणि मग त्यापासून शब्द कोणता तयार होतो, कॉन्फरन्स. म्हणजे काय, आता तुम्ही सगळे एकत्र येतात आणि एकमेकांचे विचार काय करतात, बहाल करतात किंवा देतात. मग कॉन्फर्ड बाय म्हणजे याला इनहेरिटन्स म्हणजे काय, त्याला उपजत मिळालेलं आहे, बहाल केलेलं आहे. हेरिटेज म्हणजे काय, पिढी जात. आणि हेरिटेज म्हणजे काय, वारसा, परंपरा. आपले हेरिटेज कसं एकदम चांगलं हेरिटेज आहे आपण असं सांगितलं.
मग व्हॅल्यूड ऑब्जेक्ट्स आहे क्वालिटीज अँड कल्चरल ट्रेडिशन दॅट हॅव बीन पास डाऊन फ्रॉम प्रिव्हियस जनरेशन. ट्रेडिशन म्हणजे काय, परंपरा, हे माहीत असेल तुम्हाला. हिप्पोस म्हणजे काय असतं, हिप्पो म्हणजे घोडा. हिप्पोस म्हणजे काय, घोडा आहे. मग हिप्पोपोटॅमस, हा बघा हिप्पोपोटॅमस काळा असतो. पॅचिडर्मिस आहे तो, म्हणजे काय पॅची आपण कालच बघितला, काय जाड त्वचेचा असतो तो पॅचिडर्मिस. हिप्पोपोटॅमस जे असतो ना पान घोडा. आणि हिप्पोड्रोम जे असतात ना, हिप्पोड्रोम म्हणजे काय, घोड्यांची शर्यतीचं मैदान, त्याला म्हणतात हिप्पोड्रोम. हिप्पोड्रोम म्हणजे काय, घोड्यांच्या शर्यतीचं मैदान. हिप्पोपोटॅमस कळून जातो, परंतु हे कळत नाही हिप्पोड्रोम, हे लक्षात ठेवा तुम्ही. आयकॉन म्हणजे काय असतं, इमेज आहे. आयकॉन तुम्हाला माहिती आहे आता, बेल आयकॉनला दाबत जा. इथं मी तुम्हाला ते सांगितो, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, त्यानंतर लाईकचं बटन दाबा, कमेंट करा आणि माझं टेलिग्राम चॅनल तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा तिथंसुद्धा. आणि चांगलं जर वाटलं लेक्चर तर शेअरसुद्धा करा. आयकॉन म्हणजे काय, इमेज आहे, प्रतिमा आहे. आयकॉनोक्लास्ट म्हणजे काय, रूढी किंवा परंपरा मोडणारा, मूर्तीभंजक. आयकॉनोक्लास्ट जो असतात ना, तर हा व्यक्ती ज्या काही आपल्या रूढी आहे त्या रूढीवर अटॅक करतो. पण आता असं नाही की आयकॉनोक्लास्ट म्हणजे निगेटिव्हच आहे. सुधारकांनी पण काय केलं आहे की ज्या काही खराब रूढी आहे, परंपरा आहे, त्यांच्यावर त्यांनी आघात केलेला आहे. म्हणजे त्या पिरियडमध्ये काय म्हणतात त्यांना आयकॉनोक्लास्ट म्हणता येईल आपल्याला. जसे की महात्मा फुले यांना आपण आयकॉनोक्लास्ट म्हणू शकतो. मग आयकॉनोक्लास्ट हा जो शब्द आहे हा निगेटिव्हच असेल असं नाही, तो पॉझिटिव्हसुद्धा असू शकतो. महात्मा गांधीच्या अँगलने आपण त्यांना बघितलं आता. मग तिथे काय, तो पॉझिटिव्ह आहे. आयकॉनोक्लास्ट म्हणजे काय, रूढी परंपरा न मानणारा आयकॉनोक्लास्ट. मग आयकॉनोग्राफी काय आहे, आता ग्राफी म्हणजे लिहिणे, मग आयकॉनोग्राफी म्हणजे काय, प्रतिमा लिहिणे किंवा प्रतिमांचा अभ्यास करणे, आयकॉनोग्राफी. द व्हिज्युअल इमेजेस अँड सिम्बॉल्स यूज्ड इन अ वर्क ऑफ आर्ट ऑर द स्टडी ऑफ दीज, किंवा त्या इमेजेसचा अभ्यास करणे, स्टडी ऑफ इमेजेस. इग्नाईट्स म्हणजे काय, फायर आहे. इग्नाईट्स म्हणजे फायर आहे. आता इग्नाईट करणे म्हणजे काय करणे, पेट घेणे किंवा पेटवणे, इग्नाईट करणे. तुम्ही आता इग्निस रॉक्स बघितले का, इग्निशियस रॉक्स, मग ते काय, त्याच्यामध्ये काय आहे, इग्निशियस रॉक म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो मराठीत काय शब्द बघा त्याला एकदा, ज्वालामुखीपासून तयार होणारे खडक असतात. मला एक्झॅक्ट शब्द आठवना, एकदम सोपा शब्द आहे, पण तो कसं काय माहीत तो आठवना मला. अग्निजन्य हे समोरच तो अग्निजन्य खडक म्हणतो आपण त्याला. इग्निशियस रॉक असतात ते. मग आता इग्नाईट म्हणजे काय, पेट घेणे किंवा पेटवणे, इग्नाईट करणे. आणि मग इग्नियस म्हणजे काय असतं, अग्निजन्य खडक. खास करून खडकासाठी वापरला जातो इग्नियस म्हणजे काय, अग्निजन्य. हे बघा इग्नाईट झाले, ही माचीस काय इग्नाईट झालेली आहे. आणखीन एक शब्द असतो किंडल. किंडल शब्द जे आहे ना, मला वाटतं किंडलमध्ये तुम्ही पुस्तक वाचू शकता. ते एक ॲप्लिकेशन आहे ॲमेझॉनचं, एक एक्झॅक्ट मला माहीत नाही की नाही, परंतु ते किंडल ॲप्लिकेशनमध्ये पुस्तकं असतात बघा. तर त्याचा अर्थसुद्धा आगच होतो बरं का. किंडल म्हणजे काय, आग लावणे. पण ते काय, तुमच्या मेंदूला आग लावतं, म्हणजे काय, तुमचा मेंदू चांगला करतं. इन म्हणजे काय, नॉट आतमध्ये, ठीक आहे. इन सोपा एकदम, ते रूट वर्ड गेममध्ये घ्यायची गरज पण नाही, परंतु खालचे शब्द बघू आपण. इनॉक्युअस म्हणजे काय, इनॉक्युअस म्हणजे निरुपद्रवी, म्हणजे तो नॉट हार्मफुल आहे किंवा ऑफेन्सिव्ह नाही, म्हणजे तो चांगला आहे. इनॉक्युअस म्हणजे काय, निरुपद्रवी म्हणजे काय, त्याच्याकडून आपल्याला काहीही धोका नाही, इनॉक्युअस आहे. इनिमिकल काय असतं, इनिमिकल म्हणजे हा घातक आहे. मी असं लक्षात ठेवलं त्या इनिमिकलला मी असं लक्षात ठेवतो, एनिमिकल, ENIMICAL, एनिमिकल. आता हाला असा काही शब्द नाही खालचा, हा शब्द आहे परंतु खालचा शब्द नाही. पण मी पाठांतराच्या अँगलने असं लक्षात ठेवतो, कारण का याच्यामध्ये एनिमी शब्द आहे. एनिमी म्हणजे काय, घातक आहे, विरोधी आहे. एनिमिकलला मी एनिमिकल म्हणून पाठ करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही फक्त एवढं आहे की पाठांतराच्या अँगलने त्याला तेवढं लक्षात ठेवा, नाही तर स्पेलिंग पाठ नका करू त्याची, तिथं घोळ होऊ शकतो. मग एनिमिकल काय, टेंडिंग टू ऑब्स्ट्रक्ट म्हणजे काय, अडथळा. इम्पेड करणे, ऑब्स्ट्रक्ट करणे, अडथळा आणणे. टेंडिंग टू ऑब्स्ट्रक्ट ऑर हार्म. अनफ्रेंडली कसा आहे तो, मैत्रीपूर्ण नाही, अनफ्रेंडली आहे, घातक आहे. इनहेरंट म्हणजे काय, उपजत असतात, हे अंगभूतून ते अंगभूत आहे, उपजत किंवा अंगभूत. इनहेरिटंट म्हणजे काय, त्याला हेरिडिटरी मिळालेली आहे, म्हणजे काय, अनुवंशिक किंवा परंपरेने, म्हणजे त्याच्या आईवडिलांकडून त्याला मिळालेली आहे, अंगभूत, उपजत. मग एक्झिस्टिंग इन समथिंग ॲज अ परमनंट, इसेन्शियल ऑर कॅरेक्टरिस्टिक ॲट्रिब्यूट म्हणजे काय, एक प्रकार काय, त्याला चांगल्या गोष्टी, विशेषण म्हणतो आपण त्याला. विशेषण म्हणजे काय, ॲट्रिब्यूट म्हणजे विशेषण, म्हणजे ॲडजेक्टिव्हसुद्धा आहे, आणि ॲट्रिब्यूट म्हणजे काय, विशेषण. म्हणजे कसं की गुण म्हणजे एखाद्या व्यक्तीचे गुण, चांगला आहे, वाईट आहे, कसं आहे, तर त्याला आपण म्हणतो ॲट्रिब्यूट. म्हणजे काय, गुण हा सुद्धा काय एक प्रकारे विशेषणच झाला आहे. ॲट्रिब्यूटचा दुसरा अर्थ विशेषणसुद्धा होऊ शकतो, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर इनॅनिस म्हणजे काय, एम्प्टी.
आता मग इनेन म्हणजे काय, एम्प्टी माइंडेड येतो, त्याच्यामध्ये काय डोक्यामध्ये काहीच नाही, रिकामा आहे इनेन. इनेन म्हणजे काय, निरर्थक. निरर्थक याला असं करा रफार द्या, मूर्खपणाचे, निरर्थक किंवा मूर्खपणाचे. बघा हे इनेन झालं आहे. आणि आणखीन एक शब्द लिहा, इनसेन. सेन म्हणजे हुशार, सेन म्हणजे काय, हुशार आहे. आणि इनसेन म्हणजे वेडा. इन लागलं ना तर मग हुशारच्या विरोधात कोणता, वेडा. हे काय विरोधार्थी शब्द आहे. इनसेन म्हणजे वेडा आणि सेन म्हणजे हुशार. मग इनेनच्या समोर तुम्ही इनसेन लिहून ठेवा. इनसेन म्हणजे काय, वेडा. हा शब्दसुद्धा लिहा, म्हणजे पाठांतराला प्रॉब्लेम नाही, फक्त एस एक्स्ट्राचं ॲड झालेलं आहे. इनेनिटी म्हणजे काय, मूर्खपणाचे किंवा पोकळपणा किंवा मूर्खपणा. मूर्खपणा, इनेनिटी म्हणजे काय, मूर्खपणा. हे नाऊन तयार झालं आहे दादा. त्यानंतर इन्सेंडो. इन्सेन्स किंवा इन्सेंडोचा अर्थ होतो सेट फायर, आग लावणे. आता इन्सेंडेरी शब्द जो आहे ना त्याला म्हणतात आग लाव्या, इन्सेंडेरी. हे पाठ करायचं. आपल्यात बरेच जण असतात ना मित्रामध्ये, आग लावे, इन्सेंडेरी असतात. मग इन्सेंडेरी कोण, आग लावणारा. प्रक्षोभक भाषण जे असतं ना ते इन्सेंडेरी असतात बऱ्याच वेळेस. मग डिझाईन टू कॉज फायर्स टेंडिंग ऑर स्टरअप कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, भांडण. तिथे लिहून ठेवा, भांडण किंवा मग भांडण म्हणता येईल त्याला, जसं की भारत पाकिस्तानचं कॉन्फ्लिक्ट असतं कधीसुद्धा, भांडण. आणि स्टरअप करणे, काय करणे, स्टरअप करणे म्हणजे काय, चिथावणी देणे म्हणतो आपण त्याला, चिथावणी देणे. मग आता स्टरअप करणे एखादी गोष्ट, स्टर म्हणजे हलवणे ॲक्च्युली, ढवळणे, हलवणे. परंतु इथं स्टरअपच्या अँगलने काय, इथं चिथावणी देणे असा अर्थ घेतला जाऊ शकतो. कारण काय, तुम्ही काय करतात, एखादा खराब माणूस आहे आणि हटकून जाऊन त्याला ढवळीचा, याचा अर्थ काय, चिथावणी देते, मग भांडणं करते. मग काय, इन्सेंडेरी कोण असतो, आग लाव्या असतो. तो काय करतो, कॉन्फ्लिक्ट वाढवायचं काम करतो. इसेन्स काय असतं, इन्सेन्स. इन्सेन्स म्हणजे धूप असतं ॲक्च्युली, धूप कर त्याला. आणि प्रचंड संताप आणणे. आता इथं काय, तो एकदम फायर म्हणजे काय, तो एकदम आग लागलेली त्या डोक्यामध्ये, प्रचंड संताप आलेला आहे त्याला. इन्सेन्स म्हणजे काय, एक तर धूप पण होतो आणि दुसरं काय, प्रचंड संताप आणणे. अ सबस्टन्स दॅट इज बर्न फॉर द स्वीट स्मेल. आता इन्सेन्स धूपचा कसा वास असतो, एकदम चांगला असतो. स्वीट स्मेल इट प्रोड्युसेस ऑर टू मेक समवन व्हेरी अँग्री. एखाद्याला काय करणे, खूप अँग्री किंवा राग आणणे. इन्सुलर म्हणजे काय, बेट आहे. मग आता इन्सुलर म्हणजे काय करणे, बेटासारखं वेगळं करून ठेवणे. मग इन्सुलर म्हणजे काय, वेगळं करून ठेवणे म्हणजे काय, वेगळा पडलेला. इन्सुलर म्हणजे काय, इग्नॉरंट म्हणजे त्याला माहीत नाही, इग्नॉरंट ऑफ ऑर अनइंटरेस्टेड इन कल्चर्स, आयडियाज, पीपल्स आउटसाईड वन्स ओन. ठीक आहे, म्हणजे काय की याला कल्चर वगैरे काहीच आवडत नाही की नाही. इन्सुलर म्हणजे तो स्वतः काय, वेगळा पडलेला, आयसोलेट केलेला आहे त्याला, किंवा तो सुद्धा स्वतःला आयसोलेट करू शकतो. आयसोलेटेड लाईक अन आयलँड. इन्सुलर म्हणजे काय, वेगळा ठेवलेला. मग आता इन्सुलर म्हणजे काय, इन्सुला म्हणजे आयलँड आहे, आणि इन्सुलर म्हणजे काय, वेगळा पडलेला. आणि इन्सुलेट करणे म्हणजे काय करणे, इन्सुलेट करणे म्हणजे प्रोटेक्ट समथिंग बाय इंटरपोजिंग मटेरियल दॅट प्रिव्हेंट्स द लॉस ऑफ हीट ऑर द, ठीक आहे, हीट वगैरे. आता इन्सुलेट करणे म्हणजे काय करणे, तुम्ही ग्लव्ज जर हातात जर घातले तर मग त्यावेळेस काय करतात, जरी तुम्ही हातात ग्लव्ज जर घातले तर तुम्हाला चटका वगैरे बसणार नाही की नाही. मग तुम्ही तिथे इन्सुलेट करू राहिले, तुम्हाला हीट वगैरे भेटत नाही की नाही. किंवा करंटसुद्धा म्हणू शकतो, करंट, हीट किंवा करंट. मग आता ग्लव्ज घातल्यानंतर काय होतं, की तुम्ही ते वायर जरी पकडलं तरीसुद्धा काय होतं, की तुम्ही त्याला इन्सुलेट करू राहिले, वेगळं करू राहिले. जसं आयलँड जे आहे ना वेगळं झालं आहे, तसंच इन्सुलेट म्हणजे काय, वेगळं केलं आहे तिथं, आणि मग तुम्हाला ती करंट लागणार नाही. पेनिन्सुला काय असतं, द्वीपकल्प. जसं की भारताचं द्वीपकल्प आहे, पेनिन्सुला आहे. मग पेनिन्सुला, अ पीस ऑफ लँड ऑलमोस्ट सराउंडेड बाय वॉटर ऑर प्रोजेक्टिंग आउट इन टू अ बॉडी ऑफ वॉटर. पेनी म्हणजे काय असतं, पेनीचा अर्थ होतो ऑलमोस्ट, आणि इन्सुला म्हणजे आयलँड, म्हणजे जवळजवळ आयलँड बनलेला आहे. मग आता भारताचा हा जो नकाशा आहे, असा थोडा नकाशा असा आहे, आणि इथं बांगलादेश, आणि आपला असा नकाशा. आता हा जो भाग आहे याला म्हणतात पेनिन्सुला. आता हे तुम्ही बघितलं असेल की आफ्रिकाचं, हे जे आफ्रिका आहे असा, इथं मादागास्कर, तर भारत इथं कुठेतरी होता, आणि नंतर इथून येऊन तो असा इथं आपल्याला युरेशियाला धडकलेला दिसतो, आणि त्यानंतर आपला असा भारत तयार झालेला आहे. परंतु हा जो भाग आहे, तर हा भाग पाण्यामध्ये, तिन्ही बाजूमध्ये पाण्यामध्ये, म्हणजे जवळजवळ तो आयलँडसारखा आहे, म्हणून त्याला पेनिन्सुला म्हटलं जातं. इंडियन पेनिन्सुला हा शब्द तुम्ही याच्यामध्ये जॉग्राफीमध्ये ऐकला असेल, किंवा मग भारतीय द्वीपकल्प मराठीमध्ये शब्द ऐकला असेल तुम्ही. जेक्ट करणे म्हणजे काय करणे, त्याच्यानंतर थ्रो किंवा फेकणे. मग रिजेक्ट करणे म्हणजे काय करणे, आता एखाद्या मुलांनी प्रपोजल मारलं, एखाद्या मुलाला किंवा प्रपोज केलं, तर तिने जर रिजेक्ट जर केलं, त्याचा अर्थ काय, तिने त्याला फेकून दिलं एक प्रकारे, त्याचं जे काही म्हणणं आहे. तर मग रिजेक्ट करणे म्हणजे काय करणे, नाकारणे किंवा फेटाळून लावणे. डिसमिस ॲज इनॲडिक्वेट, इनॲप्रोप्रिएट ऑर नॉट टू वन्स टेस्ट,
काय मग काय करणे, फेटाळून लावणे. इनॲडेक्वेट म्हणजे काय म्हणजे सफिशियंट नाही, भरपूर प्रमाणात नाही, त्याला डिसमिस करून टाकायचं. ॲप्रोप्रिएट म्हणजे काय चांगलं, आणि इनॲप्रोप्रिएट म्हणजे काय त्याला नाकारणे किंवा खराब, इनअप्रोप्रिएट. इजेक्ट करणे म्हणजे काय करणे, बाहेर फेकणे किंवा हाकलून लावणे, इजेक्ट. आता हे जे विमानं वगैरे असतात ना, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, ते काय इजेक्ट विमान जर खराब जर झालं, विमान म्हणजे फायटर प्लेन खास करून, तर ते काय करतात, त्याच्यामध्ये इजेक्ट करण्यासाठी एक बटन असतं. ते बटन जर दाबलं ना, ते इजेक्ट होतं माणूस, म्हणजे काय बाहेर फेकलं जातं आपोआप. मग इजेक्ट करणे म्हणजे काय करणे, बाहेर फेकणे किंवा हाकलून देणे. फोर्स ऑर थ्रो समवन आउट टिपिकली इन अ व्हायलंट. आता इजेक्ट केलं जातं ना, ज्यावेळेस ते त्या फायटर प्लेनमधून इजेक्ट होतं ना, तर ते हळूवार होत नसतं, कारण की फायटर प्लेनची ऑलरेडी स्पीड जास्त आहे. मग फायटर प्लेनची स्पीड जास्त आहे ना, तर मग इजेक्ट करण्याची स्पीडसुद्धा खूप जास्त पाहिजे. मग ते व्हायलंट म्हणजे काय, एकदम काय म्हणतात घातकरित्या, मग एकदम स्पीडने बाहेर फेकलं जातं. आणि ट्रॅजेक्टरी काय असतं, हे जे विमान कसं चाललं आहे बघा, ट्रॅजेक्टरी याला म्हणतात, हे मार्गाला ट्रॅजेक्टरी म्हणतात. प्रक्षेपणाची कक्षा किंवा मार्ग, ट्रॅजेक्टरी. ज्यावेळेस आपण चंद्रयान वगैरे सोडलं होतं, तर त्याची ट्रॅजेक्टरी काय करतात, कंटिन्युअसली हे बघत असतात आपले शास्त्रज्ञ वगैरे, ट्रॅजेक्टरी बरोबर आहे की नाही. प्रक्षेपणाची कक्षा म्हणतात त्याला, किंवा मार्ग. ज्युडिक म्हणजे जज करणे किंवा न्याय करणे, म्हणजे ज्युडिशियल मॅटर असतात किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू तुम्ही ऐकलं असेल, कलम 14 सॉरी कलम 13 ज्युडिशियल रिव्ह्यू, 13नुसार ज्युडिशियल रिव्ह्यू भेटतो आपल्याला. मग आता ज्युडिशियल म्हणजे न्यायालयीन, न्यायविषयक. आणि प्री ज्युडाईस, प्री म्हणजे अगोदरच जजमेंट दिलेलं आहे, अगोदरच जजमेंट दिलं आहे. याचा अर्थ काय की त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाही की त्याने चोरी केली आहे किंवा नाही, अगोदरच माझं हा जे काय चोर आहे. मग प्री ज्युडाईस म्हणजे काय, अगोदरच ठरवलेलं आहे. पूर्वग्रह दूषित, हा निगेटिव्ह शब्द आहे बरं का, प्री ज्युडाईस. प्री कन्सिव्ड करणे म्हणजे काय करणे, एका कन्सिव्हचा अर्थ होतो प्रेग्नेंट करणे, प्रेग्नेन्सी असणे किंवा प्रेग्नेन्सी. कन्सिव्ह, आता महिला कन्सिव्ह केली म्हणजे याचा अर्थ काय, बेबी आहे तिला, मग कन्सिव्ह करणे तो एक अर्थ होतो. आणि प्री कन्सिव्ह म्हणजे काय, अगोदरच एकाच अर्थ होतो की धारणा करणे, म्हणजे प्रेग्नेन्सीच्या अँगलने पण कन्सिव्ह शब्द वापरला जातो, डॉक्टर लोक शब्द वापरतात असे. आणि धारणा करणे किंवा धारण करणे, मग कन्सिव्ह म्हणजे धारणा, आणि प्री म्हणजे अगोदरपासूनची धारणा आहे, याने चोरी केलीची आहे. म्हणजे काय, प्रीज्युडाईज, प्री कन्सिव्ड हे काय निगेटिव्ह शब्द आहे. त्याला आपण काय म्हणतो, बायस म्हणतो बघा, बायस येतो म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीकडे तो झुकलेला आहे, बायस आहे. मग प्री कन्सिव्ड ओपिनियन दॅट इज नॉट बेस्ड ऑन रिझन ऑर ॲक्च्युअल एक्सपिरियन्स. ॲक्च्युअल एक्सपिरियन्ससारखे ती ॲक्च्युअल एक्सपिरियन्स जो आहे, तर त्याच्याशी रिलेटेड काही आहे की ते तसं नाही आहे. म्हणजे खरं काय झालं हे ऐकूनच घ्यायचं नाही, काही नाही, त्या व्यक्तीने चोरी केलेली आहे असंच ठरवायचं. त्याला म्हणतात प्रीजुडाईस किंवा पूर्वग्रह दूषित असणे. त्या पूर्वग्रह दूषित मत ठेवा तिथं, पूर्वग्रह दूषित असणे. ॲडज्युडिकेट करणे म्हणजे काय करणे, न्याय निवाडा करणे, निर्णय देणे. ॲडज्युडिकेशनला बघा केसेस जातात कधी कधी. ॲडज्युडिकेट म्हणजे काय, त्यासुद्धा कोर्टकडेच जातात, परंतु त्याचं काय न्याय निवाडा होण्यासाठी किंवा ॲडज्युडिकेशनसाठी केसेस जातात. त्यानंतर जंक्ट म्हणजे जोडणे. मग आता कंजंक्शन, आता ही ज्यांनी ग्रामर केलं त्यांना माहिती आहे, उभयान्वयी अव्यय, अँड, फॉर, ॲज वेल ॲज वगैरे काय असतात, हे कंजंक्शन्स असतात एक प्रकारचे. कंजंक्शन म्हणजे काय, अ वर्ड यूज टू कनेक्ट क्लॉजेस ऑर सेंटेन्सेस. सेंटेन्स किंवा क्लॉजला जोडायचं काम कोण करतात, कंजंक्शन. आणि जंक्शन म्हणजे काय, हे जोडणारा बिंदू असतात. जसं की आता पुणे जंक्शन आहे किंवा मग मनमाड जंक्शन आहे रेल्वेचं, तर काय ती पुणे जंक्शनमध्ये मुंबईला जाणाऱ्या, सोलापूरला जाणाऱ्या, वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या अशा रेल्वे असतात, किंवा मनमाडला जाणारी पण एक रेल्वे. मग हे जंक्शन झालेलं आहे. जंक्शन म्हणजे काय, जोडणारा बिंदू. आणि इंजंक्शन असतं एक, इंजेक्शन नाही, इंजेक्शन वेगळं. इंजेक्शन म्हणजे आपलं सुईवाले इंजेक्शन असतं, हे इंजंक्शन आहे. आणि ते काय, इंजेक्शन. इंजेक्ट म्हणजे काय करणे, आतमध्ये टाकणे, सुई वगैरे. इंजेक्शन ते वेगळं, आणि हे काय, इंजंक्शन. इंजंक्शन म्हणजे काय, मनाई हुकूम. म्हणजे काय, सरकार ऑफिशियली एखादी गोष्ट घोषित करतं की तुम्ही ही गोष्ट करायची नाही. आता फॉर एक्झाम्पल कोणतं, की आता अनटचॅबिलिटी आहे, तर अनटचॅबिलिटी संबंधित काय, की सरकारने ऑफिशियली सांगितलेलं आहे की तुम्ही काय अस्पृश्यता मानायची नाही. मग काय हुकूम कसा आहे, तो मनाई केलेली आहे अस्पृश्यता मानण्यासाठी. मग ते काय, ते इंजंक्शन आहे. अँड ऑथॉरिटेटिव्ह वॉर्निंग, काय ऑथॉरिटेटिव्ह म्हणजे काय, कोण ऑथॉरिटीने वॉर्निंग काढलेली, म्हणजे सरकारने वॉर्निंग काढलेली आहे, किंवा मग अधिकाऱ्यांनी वॉर्निंग काढलेली आहे. पण तो काय असतो, तो मनाई हुकूम असतो, आणि तो नॉर्मली कोर्टकडून काढला जातो. ठीक आहे. ज्यूस म्हणजे राईट आहे, न्याय आहे. मग जस्टिस शब्द सोपा आहे, न्याय. आणि ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय, अधिकार क्षेत्र. इथं अधिकार आणि इथं क्षेत्र, इथं क आणि क्ष वेगळं झाले, इथं क्षेत्र करा. अधिकार क्षेत्रामधलं क खूड करून टाका, अधिकार क्षेत्र.
आता ज्यावेळेस तुम्ही अधिकारी बनसान तर तुमचं काय तुमचा जिल्हा किंवा तालुका किंवा मग काही उपविभाग हे तुमचं ज्युरिस्डिक्शन बनन, तुमचं अधिकार क्षेत्र बनन. म्हणजे काय तुम्ही तुमचा अधिकार त्या क्षेत्रावर असेल आणि ज्या काही गोष्टी करायच्या त्या तुम्ही ठरवसाल. मग ज्युरिस्डिक्शन काय अधिकार क्षेत्र किंवा न्यायदान करण्याचा अधिकार असतो. इथं अधिकार झाला, इथं अधिकार करा. आणि परजुरी जे असतात ना, तर परजुरी म्हणजे खोटी साक्ष द्यायची तुम्ही न्यायालयात जायचं खोटं बोलायचं. म्हणजे मी गीतावर हात ठेवून असं म्हणतो तरीसुद्धा काय करायचं खोटं बोलायचं, त्याला म्हणतात परजुरी. कॅलोस म्हणजे काय सुंदर, एकदम सौंदर्य. कॅलोस म्हणजे सुंदर. मग आता कॅलिग्राफी म्हणजे काय सुंदर हस्ताक्षर असणे. कॅलिग्राफी म्हणजे काय सुंदर. मग कॅलोस म्हणजे ब्युटिफुल आहे, ब्युटी आहे, सौंदर्य करा त्याला. आणि ग्राफी म्हणजे लिहिणे आणि कॅली म्हणजे काय सुंदर. मग सुंदर हस्ताक्षर, द आर्ट ऑफ प्रोड्युसिंग ब्युटिफुल हँडरायटिंग, त्याला म्हणतात कॅलिग्राफी. आणि स्थेनिक असतं, तर त्याचा अर्थ काय होतो कॅलिस्थेनिक. ॲथलेटिक्ससारखंच कॅलिस्थेनिक्स म्हणजे काय शारीरिक व्यायाम असतो ज्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीराला एकदम डौल किंवा सुंदर रूप प्राप्त होतं, त्याला म्हणतात कॅलिस्थेनिक्स. हे पाठ करा, हे कळणार नाही बऱ्याच जणांना. कॅलिडोस्कोप असतं, याच्यामध्ये काय केलं जातं. कॅलिडोस्कोप हे लहान लहान पोरांचं एक खेळणं आहे बघा, म्हणजे दुर्बीनसारखं हे कॅलिडोस्कोप आहे. मग काय करते बारकाले पोरं इथून बघतात आणि त्यांना काय ते इथं वेगवेगळे कलर दिसतात. आता हे आपल्यासाठी आता सध्या बोरिंग वाटणं आपल्याला, कारण की आपण मोठं झालं आहे. पण आपल्याला पण लहानपणी असं काही जर आणलं असलं ना, आपण एकदम खुश होतो बघा. तर त्याला काय म्हणतात कॅलिडोस्कोप, कारण की समोर काहीतरी काही कलरफुल दिसतंय. मग कॅलिडोस्कोप काय अ टॉय कंटेनिंग चेंजिंग पॅटर्न्स ऑफ कलर्स, वेगवेगळे कलर चेंज होणार आहे. आपण सुद्धा आहे का लहानपणी कॅमेरा आणलेला असतो. हा असं छोटा कॅमेरा असतो, एकदम छोटा असतो आणि इथून एक छिद्र असतं बारीक. आणि मग काय करायचं आपण या छिद्रातून बघायचं समोर ताजमहल दिसतो. किंवा आपण जर थोडीशी वरची जर तिथं एक 2-3 एक प्रकारे काय शीट्स असतात एक प्रकारे. तर शीट्स चेंज जर केली ना तर आपल्याला काय एक वेगळा कलर दिसतो किंवा वेगळी फिगर दिसते. तर ते सुद्धा काही एक प्रकारे कॅलिडोस्कोपचंच उदाहरण आहे. कॅलिग्राफर कोणी, आता ग्राफर शब्द लागला याचा अर्थ तो लिहिणारा आहे, कार म्हणतो ना आपण, निबंधकार, सुलेखनकार. मग हा कॅलिग्राफर आहे, सुलेखनकार. अ पर्सन हू राईट्स ब्युटिफुली, कॅलिग्राफर. क्लेप्टिक म्हणजे काय क्लेप्टिन म्हणा किंवा क्लेप्टिक म्हणा, त्याचा अर्थ तो स्टील किंवा चोरी करणे. मग मॅनिया तुम्हाला कालच सांगितलं, मॅनियाचा अर्थ तो वेड. आता याला चोरी करण्याचा वेड लागलेला आहे. मग रिकरंट अर्ज म्हणजे काय त्याची एकदम तीव्र इच्छा आहे. अर्ज टू स्टील, कशाची चोरी करण्याची तीव्र इच्छा आहे. टिपिकली विदाऊट रिगार्ड फॉर नीड ऑर प्रॉफिट म्हणजे काय चोरी करण्याची त्याची काय एकदम मानसिक विकृती झालेली आहे. त्याला आपण पिलफररसुद्धा शब्द वापरलेला आहे. पिलफरर म्हणजे काय हा भुरटा चोर असतो. भुरटा चोर म्हणजे गाडीचं पेट्रोलच चोरणं काय वगैरे, हे भुरटा चोर आहे, पिलफरर. मग क्लेप्टोमॅनिया म्हणजे काय त्याला चोरी करण्याची मानसिक विकृती झाली आहे. आता असं नाही आहे की हा हटकूनच चोरी करतो. तर बऱ्याच वेळेस काय होतं की चोरी करायची सवय झाली राहते. मग आपोआप त्याच्या खिशामध्ये ते काय करतो, बाहेर गेलं की चमचा चोरणे, हॉटेलमध्ये जाऊन ग्लास चोरणे वगैरे. तर हे क्लेप्टोमॅनियाचं उदाहरण आहे. आणि क्लेप्टोमॅनिया म्हणजे चोरी करणे. आणि मॅनिॲक शेवटला सी जर लागला याच्यामध्ये तर तो व्यक्ती होता, माणूस होतो क्लेप्टोमॅनियक. आणि क्लेप्टोक्रसी, आता क्रसी म्हणजे शाही किंवा शासन. मग आता तुम्ही डेमोक्रसी शब्द ऐकलेला आहे, त्याच्यामध्ये काय लोकशाही म्हणतो आपण त्याला. मग क्रसी म्हणजे काय शासन. आणि मग क्लेप्टो म्हणजे काय चोरी करणारे आहे, मग चोरांचे शासन. मग आता आपल्याकडं आहे का हे तुम्ही ठरवू शकता. क्लेप्टोक्रसी म्हणजे काय चोरांची सत्ता किंवा भ्रष्ट लोकांची सत्ता, क्लेप्टोक्रसी. कॉस्मॉस म्हणजे काय युनिवर्स किंवा ऑर्डर. विश्वास म्हणजे काय म्हणजे कॉस्मॉस म्हणजे विश्व आहे, युनिवर्स आहे. ऑर्डर किंवा मग ऑर्डरला काय म्हणतो आपण, तर ऑर्डरमध्ये ठेवणे, एखादी कोण सुव्यवस्थित ठेवणे. मग कॉस्मॉस म्हणजे ब्रह्मांड, विश्वास. कॉस्मॉलॉजी ऐकला असाल तुम्ही शब्द. कॉस्मॉस म्हणजे ब्रह्मांड. आणि कॉस्मोपॉलिटन म्हणजे काय की हे जे जग आहे तर ते पूर्ण एकच आहे किंवा मग जागतिक दृष्टिकोन ठेवणारा व्यक्ती असतो कॉस्मोपॉलिटन. फॉर एक्झाम्पल कोण, त्याला आपण एलॉन मस्कला कॉस्मोपॉलिटन म्हणू शकतो. एलॉन मस्क जो कॉस्मोपॉलिटन आहे म्हणजे काय की तो आता जागतिक दृष्टिकोन ठेवला आहे. आता तो फक्त आणि फक्त अमेरिकेपुरता मर्यादित नाही आहे, तर तो जागतिक दृष्टिकोन ठेवून आहे. म्हणजे काय पूर्ण जगाकडे बघायचं, सर्वसमावेशक. फॅमिलियर विथ अँड ॲट ईज इन मेनी डिफरंट कंट्रीज अँड कल्चर्स म्हणजे काय त्याला सगळ्या गोष्टीचं कल्चरची वगैरे सगळी माहिती आहे.
आणि कॉस्मोपॉलिटन म्हणजे काय, तो बऱ्याच गोष्टीची फॅमिलियर आहे, जगातल्या सगळ्या गोष्टीची फॅमिलियर आहे. मायक्रोकॉसम म्हणजे काय, आता मायक्रो म्हणजे सूक्ष्म, कॉझम म्हणजे काय, विश्व. म्हणजे सूक्ष्म जग, कम्युनिटी, प्लेस ऑर सिच्युएशन रिगार्डेड ॲज इनकॅप्सुलेटिंग इन मिनिएचर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ समथिंग मच लार्जर. म्हणजे काय, सूक्ष्म जग. हे बघा, हे जे जग आहे हे काय सूक्ष्म झाले आहे. आता तुम्ही मोठा व्यक्ती आहे आणि तुमच्याकडे काय छोटं असं जग जर दिसलं, त्याला काय म्हणू शकतो तुम्ही, मायक्रोकॉझम म्हणू शकतात, सूक्ष्म जग म्हणू शकतात. याच्यामध्ये पाठांतरचा काही विषय नाही आहे, ते एकदम सोपं आहे. मायक्रो शब्दसुद्धा तुमच्या पाठ आहे आणि कॉस्मो पण पाठ झालेला आहे. आता क्रिप्टो किंवा क्रिप्टो म्हणजे काय, हिडन आहे. आता क्रिप्टो करन्सी शब्द ऐकलं का तुम्ही, क्रिप्टो करन्सी, बिटकॉईन क्रिप्टो करन्सी आहे, म्हणजे हिडन आहे, दिसून येत नाही काही नाही, पण आहे, व्हर्च्युअल आहे. मग क्रिप्टोग्राफी म्हणजे लीन आहे, आणि क्रिप्टो म्हणजे हिडन म्हणजे काय, संकेतामध्ये लिहायचं. आता तुम्ही ज्यावेळेस रिजनिंग बघतात, मग आता ABCD आपण असं लिहितो, एच्या समोर 1 2 3 4 5 असं लिहित असतो. मग आता हे जे असतात ना, ते क्रिप्टोग्राफी असतात. म्हणजे काय, आपल्याला काहीतरी ते शब्द देतात लिहून, आणि नंतर म्हणतात XYZ म्हणजे हा आकडा, तर मग ABC म्हणजे कोणता आकडा, तर मग ते क्रिप्टोग्राफी असतं, हिडन असतं, सांकेतिक लिपी असते. आणि क्रिप्टिक म्हणजे काय, गूढ किंवा रहस्यमय, गूढ किंवा रहस्यमय, हॅविंग अ मिनिंग दॅट इज मिस्टिरियस किंवा ऑब्स्क्युअर. ऑब्स्क्युअर म्हणजे काय, धुसर, इथे लिहून ठेवा, धुसर म्हणजे काय, क्रिप्टिक आहे, धुसर आहे, म्हणजे क्लिअर कळत नाही, काही नाही, धुसर आहे, ते क्लिअर कळत नाही. त्यानंतर लेबर म्हणजे वर्क, हे काम आहे. आता लेबर आपल्यामध्ये लेबर घेऊन जातो आपण शेतामध्ये, लेबर म्हणजे काय, काम किंवा वर्क म्हणू शकतो. कोलॅबोरेट म्हणजे काय करणे. आता CON कॉन, CON करताना CON कॉन किंवा COR कॉल, हे दोन्ही शब्द जर आले याचा अर्थ काय होतो की दोन्ही पिक कोणता जरी आला तरी. कॉन ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, कॉल पण लक्षात ठेवा, दोघे. आता कोलॅबोरेट म्हणजे काय, दोघे एकत्र काम करतात एक प्रकारे, म्हणजे शब्दशः अर्थ नाही घ्यायचा कोलॅबोरेटला, फक्त आपण पाठांतरच्या अँगलने तुम्ही दोघे म्हणू शकतात. मग कोलॅबोरेट म्हणजे काय, सहकार्य करणे, एकत्र काम करणे. आता बघा, हे जे रील स्टार आहे ते काय करतात, कोलॅब करतात एकमेकासोबत. म्हणजे काय, दोघं काय करतात, एक जण इकडं नाचन, एक जण दुसरीकडे नाचन, आणि कोलॅब करतात ते एकमेकासोबत. मग काय की ते दोघांचे पण सबस्क्रायबर वाढत देतात. मग कोलॅबोरेट म्हणजे काय करणे, सहकार्य करणे, एकत्र काम करणे. इलॅबोरेट म्हणजे काय करणे, मी असं लक्षात ठेवलं त्याला, म्हणजे एक्सप्लेन करणे, EXPLAIN, एक्सप्लेन करणे. इलॅबोरेट करणे म्हणजे काय करणे, एक्सप्लेन करणे. मग इन्व्हॉल्विंग मेनी केअरफुली अरेंज पार्ट्स ऑर डिटेल्स, एक्सप्लेन इन डिटेल. एक्सप्लेन करणे म्हणजे काय करणे, सविस्तर सांगणे. इलॅबोरेट, म्हणजे काय, एक्सप्लेन करणे, असं लक्षात ठेवलं तुम्ही. आणि लॅबोरेटरी म्हणजे काय, प्रयोगशाळा. हे थोडं सोपं आहे. त्यानंतर लॅपिस किंवा लॅपिड जर म्हटलं तर स्टोन किंवा दगड त्याचा अर्थ होतो. मग लॅपिडियरी जे असतात ना, तर रत्नांना पैलू पाडण्याचे काम असतं. आता हे जो हिरा आहे, तर हा असा कसा गुळगुळीत बनवलेला आहे, हा नॅचरली असा आहे का, तर नाही. मग काय केलं जातं, याला लॅपिडियरी म्हणजे काय, ह्या हिऱ्यांना असं एक मऊ पणा आणण्याची कला असते, त्याला म्हणते लॅपिडियरी. आणि लॅपिडिस्ट असतो बघा, LAPIDIST, लॅपिडिस्ट. हा जो असतो ना, आता हा पैलू पाडणारा, मग लॅपिडेरी करणारा कोण असतो, लॅपिडिस्ट असतो. हे सुद्धा लिहून ठेवा तुम्ही तिथं. रिलेटिंग टू स्टोन अँड जेम्स अँड द वर्क इन्व्हॉल्ड इन एनग्रेविंग. एनग्रेव करणे म्हणजे काय करणे, कोरणे. ग्रेव म्हणजे एनग्रेव म्हणजे कोरणे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. एनग्रेविंग, कट करणे म्हणजे काय, कट करणे म्हणजे तुम्हाला पॉलिश करणे. हे बघा, ही हिरा पॉलिश केला आहे. रत्नांना पैलू पाडण्याचे काम किंवा कला, त्याला काय म्हणतात, लॅपिडियरी. लॅपिस म्हणजे स्टोन. आणि डायलॅपिडेट म्हणजे काय, त्याचे दगडं पडलेले अशी बिल्डिंग, म्हणजे काय, जुनाट बिल्डिंग खूप, मग डायलॅपिड झाली, याचा अर्थ काय, दगडं पडलेले आहे त्याचे. मग इन अ स्टेट ऑफ रुईन म्हणजे काय, नष्ट होणे. रुईन म्हणजे नष्ट होणे. मग इन अ स्टेट ऑफ रुईन ऑर डिस्पियर ॲज अ रिझल्ट ऑफ एज ऑर निग्लेक्ट. मग रुईन म्हणजे काय, नष्ट होणे, पडझड झाली किंवा मोडकळीस आलेली इमारत, त्याला म्हणतात डायलॅपिटेड आहे. बघा, ही इमारत बघा, याचे दगडं, लॅपिडे म्हणजे काय, दगडं पडलेली खाली, म्हणजे रुईन झालेली ती. वाक्यामध्ये ठीक आहे, वाक्यामध्ये असं काही शब्द नाही वेगळे, वाक्य थोडं सोपं आहे. लेक किंवा लेक्ट म्हणजे काय, चूज करणे, गॅदर करणे, रीड करणे. आता एलिजिबल, आता तुम्ही एलिजिबल आहात का, आता MPSCचं पेपर द्यायचं म्हटलं तर काय, तुमची एलिजिबिलिटी काय, तर एलिजिबिलिटी म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, ही एक मेन एलिजिबिलिटी. एलिजिबल म्हणजे काय, पात्र असणे. हॅविंग द राईट टू डू ऑर ऑप्टेन समथिंग सॅटिस्फाईंग द अप्रोप्रिएट कंडिशन. पात्र किंवा लायक, त्याला आपण म्हणतो एलिजिबल.
कलेक्ट करणे म्हणजे एकत्र करणे, गोळा करणे, कलेक्शन तुम्हाला माहिती आहे. आणि लेजंड म्हणजे काय, आख्यायिका किंवा माणसाला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, लेजंड म्हणू शकतो. सचिन तेंडुलकर आहे, त्याला आपण क्रिकेटमधलं लेजंड किंवा गॉड म्हणतो. लीन म्हणजे काय करणे, LEIN लीन म्हणजे लीव करणे. आणि लक्षात ठेवा, हे असे रूट वर्ड्सचे शब्द पाठ नाही करायचे, म्हणजे त्यांची स्पेलिंग पाठ नाही करायचे. तो फक्त आपल्या समोर आल्यावर कळायला पाहिजे, ह्या अँगने ते लक्षात ठेवायचं, कारण की याच्या स्पेलिंगमध्ये फरक असू शकतो बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे लीन म्हणजे लीव करणे. मग रिलिंक्विश म्हणजे काय करणे, रिलिंक्विश म्हणजे त्याग करणे, पाठ करायचं. रिलिंक्विश करणे म्हणजे काय करणे, त्याग करणे. व्हॉलंटरीली सीज, टू कीप ऑर क्लेम. सीज करणे म्हणजे काय, सीज म्हणजे बंद करणे. मग कीप म्हणजे ठेवणे, मग ठेवण्याचं बंद करणे याचा अर्थ सोडून देणे, असा त्याचा अर्थ होतो. मग गिव्ह अप करणे म्हणजे काय करणे, त्याग करणे. तुम्ही म्हणतात ना, मी आता गिव्ह अप करतो, किंवा मग बऱ्याच वेळेस काय म्हणतात की अरे यार मेन्स आहे, आपण आता प्रिलिम्स पास व्हायला सुरुवात झाली, आता आपण गिव्ह अप करायची गरज नाही आहे, किंवा आपण गिव्ह अप नाही करायला पाहिजे, आपण द्यायला पाहिजे पेपर, कारण की आपण ऑलरेडी एक टप्पा पार करू राहिलो. मग याचा अर्थ काय, प्रिलिम्स पास होऊ राहिलो म्हणजे आपण मेन्सला गिव्ह अप कधीच करायला नाही पाहिजे, त्याग नाही करायचा, हक्क सोडून द्यायचा नाही. डिलिंक्वंट जो असतात ना, हा दुष्कर्मी व्यक्ती असतो, कर्तव्य परामुख म्हणतो, म्हणजे तो कर्तव्यापासून लांब पडत असतो. मग डिलिंक्वंट कोण आहे, शोविंग ऑर कॅरेक्टराइज्ड बाय अ टेंडन्सी टू कमिट क्राईम. म्हणजे काय, टेंडन्सी म्हणजे काय, त्याची सवय झाली त्याला क्राईम कमिट करायची, म्हणजे क्राईम करायची. मग पर्टिक्युलरली मायनर क्राईम, छोटे छोटे क्राईम करायचे. मग ते कोण असतो, डिलिंक्वंट. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा किंवा दुष्कर्मी असतो, त्याला आपण कर्तव्य परामुखसुद्धा म्हणतो. आणि रेलिक म्हणजे काय असतं, अवशेष. आता हे जे आहे ना, हे रेलिक आहे, म्हणजे काय, जुन्या काळामधलं हे अवशेष आहे, मग रेलिक म्हणतात त्याला, याला रेलिक म्हणत असते. ॲन ऑब्जेक्ट सर्वायविंग फ्रॉम ॲन अर्लियर टाईम इज स्पेशली वन ऑफ हिस्टॉरिकल ऑर रिलिजियस इंटरेस्ट. म्हणजे काय, हिस्टॉरिकल किंवा रिलिजियस इंटरेस्ट असणारे एखादं काही ऑब्जेक्ट आहे, मग हा ग्लास काय, हा रेलिक आहे. लिओ म्हणजे काय, लिओ म्हणजे सिंह आहे. एक विजय थालापतीचा मूवी पण आहे बघा, लिओ, त्याच्यामध्ये त्याला सिंहासारखं दाखवलेलं आहे. मग लिओ 9 म्हणजे काय, सिंहासारखा, शूर, रुबाबदार. एखाद्या माणसाला जर म्हणलं आपण लिओ 9 येतो, तर तो कसा, सिंहासारखा आहे. सोपा शब्द येतो. लेविस म्हणजे काय, लाईट आहे. आता लाईट इन वेट, आता लाईट म्हणजे काय, दोन अर्थ आहे. एक लाईट म्हणजे प्रकाश, आणि एक लाईट म्हणजे काय असतं, टी कर त्याला. एक लाईट म्हणजे काय असतं, LIGHT, हलके. डॉक्टर म्हणतात ना, लाईट खायचं, हलकं खायचं, म्हणजे वरम भात वगैरे खायचं जर तब्येत खराब असेल तर, मग हे हलके असतं. मग लाईट इन वेट आहे, वेटमध्ये हलकं आहे. मग आता लेविटेट म्हणजे काय असतं, हे हलकं आहे वेटमध्ये, म्हणजे हवेत तरंगणे. आता हा जो पीस आहे ना, लेविटेट करतो बघा, हवेत तरंगतो. मग लेविटेट म्हणजे काय, हवेत तरंगणे. राईज अँड हॉवर, हॉवर म्हणजे काय, इकडे तिकडे फिरणे. हॉवर म्हणजे काय, इकडे तिकडे फिरणे, एवढं लक्षात ठेवा. राईज अँड हॉवर इन द एअर इज स्पेशली बाय मीन्स ऑफ सपोज्ड मॅजिकल पॉवर, हवेत तरंगणे. आणि ॲलिव्हिएट म्हणजे काय करणे, तीव्रता कमी करणे. म्हणजे काय, हलकं करायचं एखादी गोष्ट, तीव्रता काय करायची, कमी करणे, म्हणजे दुःख त्याचं हलकं करणे, तीव्रता कमी करणे, दुःख हलके करणे. मेक सफरिंग डेफिशियन्सी, सफरिंग म्हणा किंवा डेफिशियन्सी किंवा प्रॉब्लेमला काय करायचं, सिव्हिअर करायचं. म्हणजे काय, थोडं कमी सिव्हिअर करायचं, लेस सिव्हिअर करायचं. डेफिशियन्सी म्हणजे काय, डेफिशियन्सी म्हणजे एखादी गोष्ट नसणे. डेफिशियंटला काय म्हणू शकतो मराठीमध्ये, एक्झॅक्ट शब्द मला आता आठवणा, कमतरता म्हणू आपण, तर कमतरता. डेफिशियन्सी म्हणजे काय, कमतरता. लेविटी म्हणजे काय असतं, हे सुद्धा हलकं आहे, म्हणजे याचा अर्थ उथळपणाचा. आता ही एखादी गोष्ट, एखादा व्यक्ती बोलतोय आणि तो हलकं बोलतोय, याचा अर्थ काय, त्याच्या बोलण्यामध्ये काही असं एक जडपणा आहे का, स्ट्रॉंगनेस नाही ना, मग त्याला आपण हलक्यात घेतो, गंभीर नाही त्याचं बोलणं. लेविटी त्याच्या बोलण्यामध्ये म्हणजे काय, उथळपणाचं बोलतो, गांभीर्याचा अभाव आहे. त्यानंतर लिबर म्हणजे काय करणे, फ्री करणे, स्वतंत्र, मुक्त करणे. लिबर्टी शब्द स्वातंत्र्य माहिती आहे तुम्हाला. आणि लिबरेट करणे म्हणजे काय करणे, हे वर तयार झालं आहे, मुक्त करणे, इथं मकूत झालं आहे, तर मुक्त करणे तिथले लिहा तिथं. सेट समवन फ्री फ्रॉम अ सिच्युएशन इस्पेशली इम्प्रिझनमेंट. म्हणजे काय, बघा हा पक्षी आहे, याला काय केलं आहे, लिबरेट केलेलं आहे, आता या पिंजऱ्यामधून त्याला बाहेर काढलेलं आहे. आणि लिबरल म्हणजे काय असतं, उदारमतवादी. हे थोडं सोपं आहे, हे तुम्हाला माहीत असेल. एक मिनिट, मी काय करतो, पाणी पितो, आणि आपल्याला 150 शब्द आपल्याला पूर्ण करायचे. एकदा पाणी घेतो मी, त्यानंतर 150 शब्द आपण पूर्ण करू आज. म्हणजे आजपर्यंत 150 होते आपले. लिंग्वा म्हणजे काय, टंग आहे किंवा लँग्वेज आहे. लिंग्वा म्हणजे भाषा. मग लिंग्विस्ट कोण असतो, IST लागला याचा अर्थ तो माणूस झाला आहे. मग भाषाशास्त्रज्ञ, अनेक भाषा जाणणारा. लिंग्विस्ट मग कोण आहे, अनेक भाषा जाणणारा.
आणि बायलिंग्वल म्हणजे काय, बाय म्हणजे दोन आणि लिंग्वल म्हणजे द्वैभाषिक म्हणू शकतो आपण त्याला, दोन भाषा येणारा बायलिंग्वल. त्यानंतर लिंगो म्हणजे काय असतं, विशिष्ट समूहाची किंवा व्यवसायाची बोलीभाषा त्याला म्हणतो लिंगो. आणि आपण असा शब्द बघितला तर जार्गोन. जार्गन म्हणजे काय, तर विशिष्ट व्यवसायामध्ये वापरले जाणारे शब्द आहे किंवा भाषा आहे. त्यावेळेस पण तुम्हाला शब्द किंवा भाषा सांगितलं होतं मी तुम्हाला. मग लिंगो म्हणजे काय, विशिष्ट बोली भाषा. लिथो म्हणजे काय लॅपिड म्हणजे दगड बघितलं आपण. लिथोस म्हणजे सुद्धा काय, दगडच आहे. मग मोनोलिथ म्हणजे काय असतं, मोनो म्हणजे एक, लिथ म्हणजे दगड. म्हणजे एकाच पाषाणातून म्हणजे काय, हे पाषाणातून झालं ते, पाषाणातून, पाषाण म्हणजे दगड आहे, एकाच पाषाणामधून कोरलेला मोठा स्तंभ. मग हा बघा, हा एकाच पाषाणामधून कोरलेला स्तंभ आहे, मग हा झाला मोनोलिथ. आणि पॅलिओलिथ म्हणजे काय असतं, पुराश्मयुगीन, इथं पुराश्मयुगीन करा, थोडं चुकलं तिथं, पुराश्मयुगीन असतो. पॅलिओलिथिक एज बघितली असेल तुम्ही, हिस्ट्री ज्यावेळेस बघता तुम्ही किंवा जिओग्राफीमध्ये सुद्धा पॅलिओलिथिक एज येते. मग डिनोटिंग द अर्ली फेज ऑफ द स्टोन एज त्याला म्हणतात पॅलिओलिथिक. आणि निओलिथिक म्हणजे काय, निओ म्हणजे नवीन आणि लिथिक म्हणजे काय, दगड. म्हणजे काय, नवाश्मयुग, नवीन अश्म म्हणजे पाषाण आहे, दगड आहे. मग नवाश्मयुग म्हणतो आपण त्याला, नवाश्मयुगीन. हे कट करा, इथे युगीन करा. आता हे थोडा सोपा शब्द आहे. लिथोस म्हणजे दगड, एवढं पाठ झालं तरी चालतं आपलं. लोकवा किंवा लोक्यूड म्हणजे स्पीक, बोलणे. मग लोकवा म्हणजे बोलणे आहे. मग लोकवाशियस म्हणजे काय, बडबड्या, म्हणजे काय, गारुडस येतो, गरळतो, काही येतो, काही. मग लोकवाशियस म्हणजे काय, बडबड्या. टेंडिंग टू टॉक अ ग्रेट डील, लोकवाशियस. इलोक्वंट म्हणजे काय, आता लोकवा म्हणजे बोलणे, मग मी असं लक्षात ठेवलं आहे, ई म्हणजे एक्सलंट. मग इलोक्वा म्हणजे काय, तो एक्सलंट बोलतो. मग फ्लुएंट ऑर परज्युएजिव्ह, परज्युएजिव्ह म्हणजे काय, परस्युएड करणे एखाद्याला. हे बघा, परज्युएजिव्हपासूनच परस्युएड शब्द तयार झाला आहे. परस्युएड करणं म्हणजे काय करणे, मनवणे. मग आता इलोक्वंट जो आहे ना, तो एवढा फ्लुएंट आहे किंवा परज्युएजिव्ह असतो, म्हणजे लोकांना तो मनवतो तेव्हाच. परज्युएजिव्ह इन स्पीकिंग ऑर रायटिंग, असंकलित किंवा मग प्रभावी बोलणारा म्हणतो त्याला. सॉलिलोक्वाय असतं, सॉलिलोक्वाय. सॉलिलोक्वाय म्हणजे काय असतं, सॉली म्हणजे एक, सोलो म्हणतो बघा आपण त्याला. सोलो डान्स बघितला असेल तुम्ही, तर सोलो डान्स म्हणजे एकच व्यक्ती डान्स करीत असतो. मग सॉलिलोक्वाय म्हणजे काय, सोगत असतं आणि नाटकामध्ये एकच पात्र असतं. बघा, हा एकटाच व्यक्ती आहे, त्याच्या आजूबाजूला कोण नाही. मग हे काय, हे सॉलिलोक्वाय झालं आहे, सोगत झालेलं आहे, नाटकामधील काय, एकच पात्र आहे. आणि सर्कमलोक्युशन, आता सर्कम म्हणजे काय, सर्कम म्हणजे सर्कल. मग आता तो सर्कलच्या म्हणजे काय, मुद्द्याच्या आजूबाजूलाच बोलू राहिला, मेन मुद्द्यात बोलू ना तो, मग आजूबाजूला बोलतो. लोकवा म्हणजे बोलणे, सर्कम म्हणजे आजूबाजूला. मग काय, द यूज ऑफ मेनी वर्ड्स वेअर फिवर वूड डू, वेग किंवा इवेजन म्हणजे काय करणे, सोडून जाणे. मग आता तो काय, मेन मुद्द्याला सोडून चालला आहे, सर्कलमध्येच बोलू राहिला, इवेज करू राहिला. वेग म्हणजे काय, दुसरं बोलतो एकदम. मग काय, सर्कम लोकेशन म्हणजे काय, मेन मुद्द्याला बोलायचं नाही की आजूबाजूलाच बोलायचं. आणि किंवा एक्झॅक्ट वर्डमध्ये तुम्हाला जर एखादी गोष्ट सांगता जर आली, तर ती न सांगता तुम्ही आजूबाजूच्याच शब्दाचा उल्लेख करतात आणि नंतर ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतात, त्याला म्हणतात सर्कमलोक्युशन. आणि आणखीन एक शब्द आहे, बीट अबाउट द बुश. बीटिंग अबाउट द बुश ऐकलं असेल तुम्ही. हा शब्द आला आहे आणि त्यावेळेस सर्कमलोक्युशन त्याचा जोड्या लावामध्ये शब्द होता. हा PYQ बरं का, सर्कमलोक्युशन. बीट अबाउट द बुश एका साईडला दिलं होतं आणि दुसऱ्या साईडला सर्कमलोक्युशन एका ऑप्शनमध्ये होतं. मग ते जोड्या लावायचा प्रश्न होता, तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि कॉलॉक्वियल म्हणजे काय असतं, बोली भाषा. कॉलम म्हणजे मी तुम्हाला दोघे म्हटलं होतो, आणि लोकवा म्हणजे काय, दोघात बोलणे. मग आता इथं दोघात म्हणण्यापेक्षा बोली भाषा किंवा अनेक लोकांमध्ये बोलू शकतो तो. यूज्ड इन ऑर्डिनरी ऑर फॅमिलियर कॉन्व्हर्सेशन. कॉलिलोक्वाय म्हणजे काय असतं, संवादात्मक किंवा बोली भाषेतील कॉलिलोक्वाय. ल्यूम किंवा ल्युमिन म्हणजे प्रकाश. बघा, ल्युमिनस प्रकाश आहे. ल्युमिनस म्हणजे तेजस्वी, तेजस्वी झालं, त्याला तेजस्वी करा. प्रकाशमान आहे, तेजस्वी आहे. फुल ऑफ ऑर शेडिंग लाईट, ब्राईट ऑर शायनिंग स्पेशली इन द डार्क. आणि ल्युमिनरी म्हणजे काय असतं, दिग्गज व्यक्ती असतात. जसं की आता अंबानी आहे, तर हे कोणी, हे ल्युमिनरी आहे. रतन टाटा जे होते ते ल्युमिनरी होते. ते कोणी दिग्गज व्यक्ती असते. तो मार्गदर्शक तारा म्हणजे काय, त्यांना तारा म्हणू शकतो आपण, स्टार म्हणू शकतो एकदम, मार्गदर्शक तारा. अ पर्सन हू इन्स्पायर्स ऑर इन्फ्लुएन्सेस अदर्स इस्पेशली वन प्रॉमिनंट इन अ पर्टिक्युलर स्पियर. स्पियर म्हणजे काय, पर्टिक्युलर सोसायटीमध्ये. स्पियरमध्ये ॲक्च्युली स्पियर म्हणजे गोल आहे, स्पेरिकल शेप असतो ना आपल्या अर्थचा,
तर जसं की नदर्न हेमिस्फिअर, सदर्न हेमिस्फिअर, त्याच्यामध्ये स्फिअर शब्द वापरलेला आहे. स्फिअर म्हणजे गोल आहे, परंतु इथं गोल म्हणण्यापेक्षा त्या पर्टिक्युलर सोसायटी म्हणू शकतो. सोसायटीमधला एकदम प्रॉमिनंट व्यक्ती तो कोण असतो, ल्युमिनस असतो, ताऱ्यासारखा चमकलेला असतो. ल्युमेन म्हणजे काय, ल्युमेन म्हणजे प्रकाशाचे एकक आहे. आता तुम्ही सायन्समध्ये बघितले असणार आहे ल्युमेन. मग काही SI युनिट ऑफ ल्युमिनस फ्लक्स काय आहे, ल्युमेन. त्यानंतर लुडो म्हणजे काय, खेळणे. आता तुम्ही लुडो खेळले असता कधी, मग लुडो म्हणजे लुडोचा अर्थ होतो खेळणे. लुडो म्हणजे खेळणे. इंटरल्यूड करणे म्हणजे काय, जे काही नाटक वगैरे आहे, तर त्याचा जो मधला पिरियड असतो इंटरवल, तर त्याला म्हणतात इंटरल्यूड. मग इंटरवेनिंग पिरियड ऑफ टाईम, अ पॉज म्हणजे काय, प्लेज किंवा नाटकामधला जो काही पॉज आहे त्याला म्हणतात इंटरल्यूड. आणि लुडिक्रस म्हणजे काय, लुडिक्रस म्हणजे नुसतं खेळत राहतो, येडा येतो लुडिक्रस, हास्यास्पद किंवा वेडगळ. मग सो फुलिश, फुल येतो म्हणजे फुल म्हणजे काय, नालायक म्हणू शकतो. सो फुलिश, अनरिजनेबल ऑर आउट ऑफ प्लेस ॲज टू बी अम्युझिंग. अम्युझिंग म्हणजे काय, हास्यास्पद. रिडिक्युलस म्हणजे काय, हास्यास्पद वागतो. रिडिक्युलस म्हणजे काय, हास्यास्पद. रिडिक्युलसचा अर्थसुद्धा हास्यास्पदच होतो. अम्युझिंग म्हणजे काय, हास्यास्पद. पण हा शब्द कसा आहे, हा निगेटिव्ह शब्द आहे. रिडिक्युलस म्हणजे काय, हास्यास्पद वागतो तो व्यक्ती, त्याला कळत नाही कसं वागायचं कसं नाही, म्हणजे काय, त्याला रिजनेबल रित्या वागता येत नाही काही, म्हणून तो कसा, अनरिजनेबल आहे. इल्युजन म्हणजे काय, इल्युजन म्हणजे भ्रम. हे माहीत असेल तुम्हाला, इल्युजन म्हणजे काय, भ्रम आहे. अ थिंग दॅट इज ऑर इज लाईकली टू बी रॉंगली परसिव्ड ऑर इंटरप्रिटेड बाय द सेन्सेस. म्हणजे काय की तुमचे जे सेन्स आहे त्याच्यानुसार ती गोष्ट तुम्हाला इंटरप्रिट किंवा ओळखता येत नाही, त्याला म्हणतात इल्युजन. आता लुना म्हणजे काय, मून आहे, चंद्र आहे. रशियाचे बऱ्याच यानाचं नाव काय असतं, लुनार. लुनार हे रशियाचं नाव, यानाचं नाव असतं. मग ते यान कुठं जातं, चंद्रावर जातं. कारण की लुनार शब्द कावर त्याला वापरला, कारण की लुना म्हणजे चंद्र आहे. मग त्या अँगलने तुम्ही लक्षात ठेवा त्याला. लुनार म्हणजे काय, लुनार म्हणजे चंद्राशी संबंधित. लुनार एक्लिप्स हा शब्द ऐकला असेल तुम्ही. लुनार एक्लिप्स म्हणजे काय, चंद्रग्रहण लागलेलं आहे, लुनार. लुनाटिक म्हणजे काय, आता वडव झालं तिथं, पण ॲक्च्युअली ते वेडा आहे. वेडा किंवा मनोरुग्ण त्याला म्हणतात लुनाटिक. आता जुनी एक कसं परंपरा किंवा मग जुन्या टायमाला कसं म्हटलं जात होतं की एखाद्या व्यक्ती जर वेडा जर झाला तर असं म्हणतात त्याच्यावर चंद्राचा प्रभाव पडलेला आहे. म्हणजे काय, चंद्राचा प्रभाव पडला असा अर्थ काढला जात होता, म्हणून त्याला लुनॅटिक हा शब्द वापरल्यानंतर वेड्या लोकाला. मग मेंटली इल पर्सन फ्रॉम द एन्शंट बिलीफ दॅट चेंजेस इन द मून कॉज्ड इंटरमिटंट इन्सिनिटी. म्हणजे मूनमध्ये जे काही कल असतात, कला म्हणजे चंद्र लहान लहान होत जातो, नंतर मग अमावस्या दिन भलं मग मोठा मोठा होत जातो, पौर्णिमा येते. मग चंद्रामध्ये हे काही जे कला आहे तर याच्यामध्ये चेंजेस जर झाला तर कधी कधी माणसाच्या स्वभावामध्ये चेंज होतो, तर त्याला लुनॅटिक शब्द वापरलेला आहे. हालाकी तसं काही नाही आहे, आपल्याला माहिती आहे, परंतु हा शब्दाची हिस्ट्री कशी आहे की चंद्रापासून तयार झालेली आहे एवढं लक्षात ठेवू शकतो. आणि ल्युनेशन म्हणजे काय असतं, चंद्रमास. ल्युनेशन म्हणजे काय, चंद्रमास किंवा चंद्राचा एक महिना. महिना झालं पण महिना करा त्याला. त्यानंतर ल्युपस म्हणजे काय, हा बघा, लांडगा, वोल्फ. मग ल्युपसपासून ल्युपाईन शब्द तयार झाला आहे. आता ल्युपस पाठ नाही करू, एवढा एकच शब्द म्हणून एवढाच पाठ करू आपण. ल्युपाईन म्हणजे लांडगा. मग लांडग्यासारखा तो क्रूड आहे. रिलेटिंग टू अ वोल्फ ऑर वोल्फ्स. आता वोल्फ म्हणजे एक लांडगा आणि वोल्फ्स म्हणजे काय, अनेक लांडगे. आता ही एफचं VES होत असतं. हा नियम तुम्हाला माहीत पाहिजे ज्यावेळेस तुम्ही प्लुरल करता एखाद्या शब्दाला आणि त्याच्या लास्टला एफ जर असेल तर त्याचं काय होत असतं, VES. आता वन सेल्फ मग काय, आता युअर सेल्फ आणि युअर सेल्फचं. आता युअर सेल्फ म्हटलं तर युअर सेल्फ हा एकटा झाला, तू स्वतः. आणि युअर सेल्फ्स VES शब्द लागला, याचा अर्थ काय, हे अनेक झाले, मग ते प्लुरल झालं आहे त्याला तिथं. ल्युपाईन म्हणजे काय, लांडग्यासारखा क्रूर आहे तो. मॅक्युल म्हणजे स्पॉट आहे. स्पॉट म्हणजे डाग म्हणू शकतो. स्टेन म्हणजे डाग आहे, स्टेन पण लक्षात ठेवा. आणि मॅक्युल पण लक्षात ठेवा. मॅक्युल म्हणजे काय, डाग आहे. स्टेन आहे म्हणजे डाग आहे. मग इमॅक्युलेट म्हणजे काय, आता मॅक्युल म्हणजे डाग आहे, परंतु IM शब्द लागला याचा अर्थ डागाच्या विरुद्धार्थी शब्द, म्हणजे डाग नाही, म्हणजे एकदम चांगला आहे तो, निर्दोष आहे, स्वच्छ आहे. मग परफेक्टली क्लीन, नीट ऑर टायडी. टायडी म्हणजे काय, एकदम आपले केस जर टायडी असले तर याचा अर्थ आपण केस चांगले विचारून ठेवलेले आहे. मग नीट आहे, टायडी आहे, फ्री फ्रॉम फ्लॉज. फ्लॉ नाही त्याच्यामध्ये, फ्लॉ म्हणजे काय, काही चुका नाही त्याच्यामध्ये, मिस्टेक्स नाही आहे. आता बघा, हे बघा एक आता भिंग आणलं आहे आणि त्याच्यातून बघतोय की काही आहे की नाही डाग वगैरे, तर डागच नाही सापडला याचा अर्थ काय, ते इमॅक्युलेट आहे, स्वच्छ आहे तो खालचा पेपर. आणि मॅक्युलर म्हणजे काय असतं, आपल्या डोळ्यातील पडद्याशी संबंधित असतात ते. मॅक्युलर म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये काही डाग असतात ना, त्याला म्हणतात मॅक्युलर. आणि मॅक्युलेट म्हणजे काय असतं, कलंकित. मॅक्युलेट म्हणजे काय, कलंकित झालेला आहे, डाग पडलेले आहे. मग त्याला स्टेन पडलेले आहे त्याच्यामध्ये, मॅक्युलेट पडलेले आहे किंवा डाग पडलेले आहे. आणि स्पॉट्स म्हणू शकतो किंवा स्मिअर हा सुद्धा लक्षात ठेवा. स्मिअर, स्मिअर म्हणजे काय,
रक्ताचं आपलं जे ब्लड आहे तर त्याचं स्मिअर बनवलं जातं बघा लॅबोरेटरीमध्ये. आता ही अशी काच असते आणि याच्यामध्ये ब्लड टाकायचं आणि त्यानंतर काय केलं जातं, त्याला असं स्मिअरसारखं म्हणजे काय एक प्रकारे रक्त जे आहे ते एकदम चांगल्यारीत्या पसरलेलं असतं. आणि मग तो स्मिअर काय करायचा, मायक्रोस्कोप खाली न्यायचा आणि मग खाली बघायचा. मग तो खाली बघितल्यानंतर काय दिसतं आपल्याला, RBC WBC वगैरे दिसतात. मग तो स्मिअर आहे बरं का. स्मिअरमध्ये तिथं पण काय एक प्रकारचा डागच आहे, परंतु तो स्मिअर जो आहे ना तर एक्झॅक्ट निगेटिव्ह अर्थाने वापरलेला नाही आहे. मग स्मिअर हा निगेटिव्हसुद्धा असू शकतो, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तिथं डाग आहे ह्या अँगलने लक्षात ठेवा त्याला. आणि मॅग्नस म्हणजे काय, मॅग्नस म्हणजे ग्रेट आहे, मॅग्निफाय करणे. मग लार्ज करणे, मॅग्निफाय करणे म्हणजे काय करणे, मोठे करणे. मग हा दुर्बिणी मॅग्निफाय करायचं काम करते. मॅग्निफिसंट म्हणजे काय, एकदम जबरदस्त, भव्य, शानदार, सोपा शब्द आहे मॅग्निफिसंट. इलॅबोरेट करणे म्हणजे काय करणे, इलॅबोरेट तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. इलॅबोरेट करणे म्हणजे काय करणे, एक्सप्लेन करणे, इलॅबोरेट. आणि मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं, प्रचंड आकार किंवा महत्त्व. ज्यावेळेस भूकंप येतो तर तो किती मॅग्निट्यूडचा आहे हे सुद्धा बघितलं जातं. त्यावेळेस काय किती आकार त्याचा प्रचंड आहे हे बघितलं जातं. त्यानंतर मॅल्युस म्हणजे काय असतं, बॅड किंवा इव्हिल. मॅल्युस म्हणजे मॅल किंवा माल म्हणजे काय, खराब आहे. मग मॅलिडिक्शन आहे. बेनिडिक्शन शब्द ज्यावेळेस बघितले त्यावेळेस तुम्हाला मॅलिडिक्शन आहे सांगितलेलं आहे. याला मलेडिक्शन म्हणा किंवा मॅलिडिक्शन म्हणा किंवा मॅलडिक्शन म्हणा, तिन्ही शब्द सारखेच आहे. मॅलडिक्शन म्हणजे काय, शाप आहे, अभिशाप आहे, एवढं लक्षात ठेवा. बेनिडिक्शन म्हणजे आपण वरदान म्हटलो होतो, किंवा आशीर्वाद शब्द वापरलेला बघा आपण, आशीर्वाद. बेनिडिक्शन म्हणजे आशीर्वाद आहे. मग मेलेडिक्शन म्हणजे काय, आशीर्वादच्या विरोधात शाप किंवा अभिशाप देणे, अभि करायला. अ मॅजिकल वर्ड ऑर फ्रेज अटर्ड. अटर करणे म्हणजे काय करणे, उच्चार करणे. अटर्ड विथ द इंटेन्शन ऑफ ब्रिंगिंग अबाउट इव्हल. म्हणजे इव्हिल म्हणजे काय, खराब गोष्टी आणण्यासाठी काही गोष्टी तुम्ही उच्चार करतात म्हणजे शाप देतात. तो तुझं असंच होईन, तुझं तसंच होईन. मग हे काय शार्प आहे, शाप आहे, कर्स आहे, किंवा मग त्याला आपण मॅलेडिक्शन म्हणू शकतो. आता कर्स बऱ्याच जणांचं पाठ असेल, इथं पुढे तुम्ही मॅलेडिक्शन शब्द वापरायला सुरुवात करा. मॅलिफिशंट म्हणजे काय, बेनिफिशंट म्हणजे काय, बेनिफिशंट म्हणजे काय, उपायकारक. आणि मॅलिफिशंट म्हणजे काय असतं, अपायकारक. बेनिफिशंट म्हणजे उपायकारक, हा पॉझिटिव्ह शब्द आहे, याच्यावर काहीतरी उपाय आहे, उपायकारक. आणि हे मॅलिफिशंट म्हणजे काय असतं, अपायकारक, अपायकारक. अपाय म्हणजे काय, खराब झालं आहे, किंवा अपायकारक हे घातक येते. कॉझिंग हार्म घातक आहे, डिस्ट्रक्शन इस्पेशली बाय सुपरनॅचरल मीन्स सुपरनॅचरलचे पॉवर असतात बघा, हे जादूटोना करतात, सुपरनॅचरल पॉवर याच्यामध्ये. मग हे मेलिफिशंट किंवा अपायकारक आहे. आणि मलाईस म्हणजे काय असतं, मलाईस म्हणजे आकस आहे, मत्सर आहे किंवा दुष्टपणा, त्याला म्हणतो मलाईस म्हणतो असतो. म्हणजे त्याला आकस, मत्सर किंवा दुष्टपणा, मलाईससुद्धा लक्षात ठेवा. मॅन्डो म्हणजे काय करणे, कमांड आहे, ऑर्डर किंवा आदेश देणे, त्याला म्हणतो मॅन्डो. मग आता मॅन्डो म्हणजे कमांड देणे, आदेश देणे, ऑर्डर देणे. मग मॅन्डेट शब्द आहे, मॅन्डेटचा काय अर्थ होतो जनादेश. आता बऱ्याच वेळेस म्हटलं जातं, न्यूजमध्ये येतं की पब्लिकचं मॅन्डेट असं आहे की गव्हर्नमेंटने ही पॉलिसी आणायला पाहिजे. मग आता मॅन्डेट म्हणजे जनादेश म्हणतो आपण त्याला. कमांड करणे, पब्लिक अशी कमांड देते एक प्रकारे, किंवा पब्लिकला असं वाटतं की हा XYZ कायदा गव्हर्नमेंटने आणला पाहिजे, त्याला म्हणतात मॅन्डेट. मॅन्डेट म्हणजे काय, जनादेश किंवा अधिकृत आदेश. रेप्रिमांड करणे एखाद्याला, रेप्रिमांड करणे खडसावणे, रिब्यूक करणे, रेप्रिमांड करणे, रिब्रूक करणे, रिब्यूक करणे, हे पण लक्षात ठेवा. रेप्रिमांड म्हणजे करणे म्हणजे काय, खडसावणे, खरडपट्टी काढणे, सक्त ताकीद देणे म्हणजे त्याला काय खवळायचं आपण त्याला. रिप्रूक करायचं, रिप्यूक करायचं, किंवा मग रेप्रिमांड, रिब्यूक करणे, रिप्यूक करणे, रेप्रिमांड करणे म्हणजे काय, ताकीद देणे. तिन्ही शब्द पाठ करायचे, क्वेश्चन आला आहे त्याच्यावर. मॅन्यू म्हणजे काय, हँड आहे, हात आहे. मग आता मॅन्यू म्हणजे हात आहे, मॅन्युअल म्हणजे काय, माहिती पुस्तिका. मॅन्युअली करताना एखादी गोष्ट तुम्ही हाताने करतात, मग मॅन्युअल म्हणजे काय, हाताने केलेली किंवा माहिती पुस्तिका. मॅन्युफॅक्चर माहिती तुम्हाला उत्पादन करणे. त्यानंतर इमॅन्सिपेट, इमॅन्सिपेट करणे म्हणजे काय करणे. आता इमॅन्सिपेट म्हणजे काय, त्याला मुक्त करणे, हातात ठेवाच नाही त्याला, आता मुक्त करायचं, मुक्त करणे. मूळ अर्थ काय, हातातील बेड्या सोडवणे. इमॅन्सिपेट करणे म्हणजे काय करणे, हातामधील बेड्या सोडवणे. त्यानंतर मॅरिटस, मॅरिटस म्हणजे काय, हजबंड आहे, पती. मॅरिटस लक्षात ठेवा, हे कळत नाही काही बऱ्याच वेळेस. मॅरिटस म्हणजे हजबंड किंवा पती. मग आता मॅरिटल म्हणजे काय, वैवाहिक, लग्नाशी संबंधित. आणि प्री मॅरिटल म्हणजे काय, विवाहाच्या पूर्वी. म्हणजे मॅरिटसचा अर्थ हजबंडसुद्धा होतो, आणि मॅरिटसचा अर्थ काय, तुमच्या लग्नाशी संबंधित असा सुद्धा अर्थ घेतला जातो. आता हजबंड कुठे येईल, हा खाली येतो मॅरिटिसाईड. मॅरिटिसाईड काय मग म्हणजे काय, की हजबंडला ही काय करते, मारिती, ती मारिती, कोणाला मारिती, हजबंडला मारती. पतीची हत्या करणे, साईड माहिती आहे तुम्हाला, साईड म्हणजे सुसाईड वगैरे, स्वतःला मारणे म्हणजे सुसाईड आहे. साईड शब्द ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपण बघू त्याला, परंतु मॅरिटिसाईड एवढं लक्षात ठेवू. मॅरिटी म्हणजे काय, पतीला मारिती, ती पतीची हत्या करते.
त्यानंतर मटेरिया म्हणजे काय, मटेरियल आहे, सोपं आहे थोडं, साहित्य सामग्री. मटेरियलाइज करणे म्हणजे काय करणे, एखादी गोष्ट प्रत्यक्षात आणणे, त्याला म्हणतो आपण मटेरियलाइज करणे, साकार करणे. आणि इममटेरियल म्हणजे काय असणे, क्षुल्लक गोष्ट, एखादी गोष्ट. इममटेरियल म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आपण इममटेरियल म्हणलो तर त्याला आपण काही प्रत्यक्षात येऊनच देत नाही काही नाही, म्हणजे काय, त्याला आपण काही मानतच नाही काही नाही, क्षुल्लक मानतो आपण त्याला, ज्याचा काही फरक पडत नाही काही, त्याला आपण म्हणतो इममटेरियल. अनइम्पॉर्टंट अंडर द सर्कमस्टान्सेस, इररेलिव्हंट. रेलिव्हंट म्हणजे काय, एखादी गोष्टी लागू असणे, आणि इररिलिव्हंट म्हणजे काय, ती लागू होत नाही काही नाही, एकदम क्षुल्लक गोष्ट आहे ती त्याला म्हणतो इममटेरियल. त्यानंतर मेड म्हणजे काय, मिडल. आता मीडियम म्हणजे माध्यम, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम हे माहीत असेल तुम्हाला कोणतं माध्यम आहे. मीडिएट करणे म्हणजे काय करणे, मध्यस्थी करणे. आता हे ज्यावेळेस आता अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध सुरू होतं, तर पाकिस्तानने मीडिएट केलं असं म्हटलं जातं. हालांकी आता त्याच्यामध्ये किती येतं ते हे तुम्हाला पण माहीत असेल, परंतु म्हणतात फक्त की पाकिस्तानने मीडिएट केलं असं न्यूजमध्ये त्यांच्या पाकिस्तानच्या न्यूजमध्ये दाखवलं होतं. मग मीडिएट करणे म्हणजे काय करणे, मध्यस्थी करणे किंवा तडजोड घडवून आणणे. आणि मिडिवल म्हणजे काय, मध्ययुगीन. आता आपल्या राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये मिडिवल हिस्ट्री असतात. मिडिवल म्हणजे काय, मध्ययुगीन. आणि आपण ज्यावेळेस इवा शब्द बघितला होता तेव्हा आपण हा शब्द बघितलेला आहे. मेगा म्हणजे काय, मोठा एकदम, मेगा स्टार, चिरंजीवी, मोठा स्टार असतो तो. मेगॅलोमेनिया म्हणजे काय, आता त्याला एकदम मोठा, मी मोठा आहे, एकदम मोठा आहे मी, त्याला काय वेड लागलेलं आहे मोठेपणाचं. म्हणजे काय, एखादा व्यक्ती आहे आणि त्याच्या हातात जर सत्ता जर दिली तर त्याला काय होतं, एकदम भ्रम होतो किंवा मग त्याच्यामध्ये विकृती तयार होते. मग त्याला म्हणतो आपण मेगॅलोमेनिया, वेड लागलेलं त्याला, मी एकदम मोठा आहे, मी काहीही करू शकतो, मग त्याला मेगॅलोमेनिया झालेला आहे. ऑब्सेशन विथ द एक्सरसाइज ऑफ पॉवर म्हणजे काय, पॉवरची एक्सरसाइज करणे किंवा पॉवर वापरणे, त्याच्याशी काय झालं, त्याला ऑब्सेशन झालं आहे, वेड लागलेलं आहे त्याला. इस्पेशली इन द डॉमिनेशन ऑफ अदर्स म्हणजे दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवण्यासाठी काय, त्याच्या पॉवरचं त्याला वेड लागलेलं आहे. आणि मेगालोपॉलिस म्हणजे काय असतं, महाकाय शहर असतं. मेगालोपॉलिसवर राज्यसेवेला क्वेश्चन आला आहे जिओग्राफीमध्ये, तुम्ही त्याला लक्षात ठेवा. मेगालोपॉलिस म्युन्सिपॅलिटी की त्याच्यानंतर मेगालोपॉलिस वगैरे, म्युन्सिपल सिटीज, याचा क्रम वगैरे काहीतरी विचारला तर वाटतं. तर मेगालोपॉलिस म्हणजे काय, महाकाय शहर असतं ते, व्हेरी लार्ज हेवीली पॉप्युलेटेड सिटी ऑर अर्बन कॉम्प्लेक्स. मेन म्हणजे काय, मेन म्हणजे माइंड. मग आता मन, बुद्धी, मग मेनपासून मेंटल शब्द तयार झाला आहे. मेंटल म्हणजे काय, मानसिक, हे आपल्याला माहिती आहे. मेन्शन करणे, एखाद्याला मेन्शन करायचं म्हणजे काय करणे, उल्लेख करणे, हा सुद्धा सोपा शब्द आहे. आता डिमेंट, एवढं लक्षात ठेवा तुम्ही, डिमेंट. डी म्हणजे काय, डी म्हणजे निगेटिव्ह शब्द आहे. आता मेन म्हणजे काय, माइंड. आता त्याचं माइंडच काय राहिलेलं नाही आहे, याचा अर्थ काय, त्याला डिमेन्शिया झालेला आहे. मग तो वेड्यासारखा वागतो, त्याचं माइंड काय ठिकाण्यावर नाही आहे. मग सफरिंग फ्रॉम डिमेन्शिया, त्याला काय झालेलं आहे, डिमेन्शिया. ड्रिवन टू बिहेव इररॅशनल ड्यू टू अँगर, डिस्ट्रेस किंवा एक्साइटमेंट म्हणजे त्याला राग आल्यानंतर काय, काही माणसं काय करतात, त्याचा मेंदू ठिकाण्यावर नसतो, काहीही करतात राग आल्यानंतर, मग त्याला म्हणतो डिमेंटेड माइंड झालं आहे त्याचं. डिमेंट म्हणजे काय, त्याचं मन किंवा बुद्धी स्थिर राहिलेली नाही आहे सध्या. त्यानंतर मर्ज किंवा मर्स म्हणजे काय, बुडवणे, प्लंज करणे. मग सबमर्ज करणे म्हणजे काय करणे, बुडवणे, सबमर्सिबल. हे बघा, ही सबमर्सिबल आहे खाली. सबमर्सिबल म्हणजे काय, पाणबुडी म्हणतो आपण त्याला, पाणबुडी. मग त्याच्यामध्ये मर्स शब्द आहे ना, मर्स म्हणजे काय, बुडवणे. मग पाणबुडी, सबमर्सिबल, ही सबमर्सिबल आहे. इमर्स म्हणजे काय करणे, स्वतःला एकदम बुडवून ठेवणे. इमर्स करणे म्हणजे काय करणे, स्वतःला पूर्णपणे गुंतवून ठेवणे. डीप किंवा सबमर्ज इन अ लिक्विड. इन अ लिक्विड नसते, ते लिक्विडच असतं, हा लिक्विडला लागणार नाही काही. इन्व्हॉल्व वन सेल्फ डीपली इन ए पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी, बुडवून ठेवणे, मग्न असणे, इमर्स करणे. आणि एमर्स म्हणजे काय करणे, आता ई लागला याचा अर्थ एक्झिट, म्हणजे काय करायचं, आता ते बुडालेलं आहे, नंतर एक्झिट घ्यायची म्हणजे बाहेर काढायचा. मूव्ह आउट ऑफ ऑर अवे फ्रॉम समथिंग ऑर किंवा कम इन टू व्ह्यू. इमर्ज करणे म्हणजे काय करणे, बाहेर येणे, प्रकट होणे. इमर्ज करणे, बाहेर येणे. त्यानंतर मेजर करणे, मीटर सोपा आहे शब्द. मग मेट्रिक म्हणजे काय, मेट्रिक सिस्टीम असते बघा, दशमान पद्धत. मेट्रिक म्हणजे काय, दशमान पद्धत आहे. आणि जिओमेट्री म्हणजे काय, भूमिती, हे सोपं आहे. पेरीमीटरला आपण परिमिती म्हणतो बघा मराठीमध्ये. मग पेरीमीटर काय, परिमिती, हे थोडं सोपं आहे. मेट्रॉन म्हणजे काय, मेजरमेंट आहे, मोजमाप आहे. थर्मोमीटर म्हणजे काय, थर्मोमीटर म्हणजे काय, तापमापी असतं ते, तापमापक किंवा ताप किती आला आहे त्याचं मापन करणारं इन्स्ट्रुमेंट आहे ते. बॅरोमीटर शब्द आलेला आहे आणि हा जिओग्राफीमध्ये GSच्या किंवा तुमच्या GKच्या अँगलने आलेला आहे. बॅरोमीटर काय करत असतं, वायू दाब मापक असतं किंवा हवा वायू दाब मापक सुद्धा म्हणू शकता तुम्ही बॅरोमीटर.
आणि सिमेट्री म्हणजे काय असतं, आता सिमेट्री म्हणजे काय, सममिती, रेडियल सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री हे तुम्ही सायन्समध्ये बघितलं असेल. मग तसं सिमेट्री म्हणजे काय, सममिती. सममिती म्हणजे कसं, आता माणूस आहे, मग आता हा व्यक्ती आहे, एवढं हा ते त्याचे एक्झॅक्ट जर दोन भाग जर केले, तर इकडचा भाग आणि इकडचा भाग सारखाच आहे, याला काय म्हणतो आपण, त्याला बायलॅटरल सिमेट्री म्हणतो. म्हणजे काय, त्याचे दोन भाग जर केले तर दोन्ही भाग सारखे असतील, त्याला म्हणतात सिमेट्री. ठीक आहे, आपण 150 वर्ड्सपर्यंत आलो आहे. आता याच्यानंतर मला वाटतं की फक्त हार्डली 2 लेक्चर होतील. त्या 2 लेक्चरमध्ये आपण 260पर्यंत जाऊ, आणि 260 जर तुमचे रूट वर्ड जर झाले तर नंतर मग तुम्ही एकदम काय म्हणू शकतात की रूट वर्ड मास्टर केलेले आहेत असा अर्थ आपण काढू शकतो, किंवा आपल्या पेपरला जेवढे गरजेचे आहे तेवढे रूट वर्ड आपण घेतलेले असेल. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. ऑलरेडी आपल्याला हे लेक्चर जास्त झालेले. आपण आता भेटू नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू व्हेरी मच.